तर आज मी 35 वर्ष एक सिनेमा बघतोय सतत आणि तो मला सारखा आवडतो, अशी बनवा बोलली. आणि आम्ही सुद्धा तो टीव्हीवर लागला की परत परत बघतो, तो जिथून असेल तिथूनच पुढे बघतो. तुला सांगतो, हे बघितल्यानंतर गिरिजा कित्येक वर्ष बोलतच नव्हती माझ्याकडे. क्रिकेटर सगळे आमच्याकडे राहायचे. तो लहानपणापासून खेळत असताना आम्ही सांगतो, तो ज्या स्टाईलने खेळायचा ना, तर आम्ही आमचे हे फिल्डिंग सोडून आम्ही त्याचा खेळ बघत असतो. धुमधडाका गेला. पण त्याच्यानंतर त्याची आणि लक्ष्मीकांतची जोडी जमली ना, त्यामुळे त्याने मला घेतलं नाही. त्याच्याबद्दल मला काहीच नाही वाटत की धनंजय माने हा माझा नाही, हे तो सिच्युएशनल जोक आहे की मी इकडे असणं, तो दरवाजा आड असणं, हा सुधीर जोशी इकडे आहे. ते हिंदीमध्ये काय होतं, मराठी माणसाची ओळख त्यांच्यापुढे आहे की अच्छा हे आर्टिस्ट आहे, त्याचं कौतुक नाही, जास्ती पुढे यायला नाही देणार. कारण त्यांना माहिती आहे मराठी बाबू काय सांगता येत नाही. लिंबू कलरची साडी म्हणजे काय आहे. पण अश्विनी भावेने अतिशय सुंदर काम केले. त्यामुळे शाहरुख भाई कि ऐसा नहीं, ये ऐसे किया आपने, क्या बात कर रहे हैं, चल रिहर्सल करते. इकडे फ्रॅक्चर झालं होतं. त्या गाडीच्या हादऱ्यात मी 30 किलोमीटर कसा आलो. मी तेव्हापासून मी स्वामी महाराजांचा मी भक्त झालो. आई बाबा देव माणसं. आणि लक्ष्मीकांत बरोबर मी जवळजवळ एक 60 एक सिनेमा केले असतील. ती एक्झिट तेव्हा चटका लावून गेली होती, त्यांची अनपेक्षित होती ती. अभिनय क्षेत्रातील त्यांची प्रदीर्घ कारकीर्द महाराष्ट्र भूषणच नाही तर भारत भूषण आहे. पद्मश्री द्यायला त्यांना दिरंगाई झाली खरी, असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय, पण त्याचाही आदरानं स्वीकार करणं हा खरं तर त्यांचा मोठेपणा. ते केवळ अभिनेते नाहीत, तर भाषा आणि विनोदावरही त्यांची मोठी हुकूमत आहे. वयाच्या 75 देखील तरुणांना लाजवेल असा उत्साह, अशी ऊर्जा ठेवून काम करणारे ते सम्राट आहेत. महाराष्ट्र भूषण आहेत आणि पद्मश्री आहेत. अर्थात आजचा हा इंट्रो जरा मोठा झालाय, पण माणूस, व्यक्ती ही त्याहूनही खूप मोठी आहे. तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आज नो फिल्टर मध्ये आहेत. आणि मी खूप खुश आहे तुमच्या सगळ्यांच्या आधी, कारण मी आज खूप दिवसांनी त्यांना मागे लागून या मुलाखतीसाठी विनवलं आणि ते नक्कीच मला ते हो म्हणणार मला माहिती होतं. आणि आज ते हो म्हणालेत आणि आज आमच्या मस्त गप्पा रंगणार आहेत, ज्या तुम्ही सगळे एन्जॉय करणार आहे. तर अशोक मामा नमस्ते. बरं, सुरुवातीला हे क्लिअर करते की मी खूप आधीपासून हक्काने तुम्हाला अशोक मामा म्हणायचे, पण आता अशोक सराफ सर म्हणू की मामा या मामा म्हटलेलंच बरं वाटेल. कारण सर म्हटलं की जरा अंतर येतं आणि मामा म्हटलं की आपल्या गप्पा रंगणार आहेत. मामा म्हटलं असेल तर किती अंतर येतं, पण ते मी नाही विचारत घेत. का मामा म्हटलं. बरं, पद्मश्री मिळाला आणि मी जसं म्हटलं तसं की आम्ही जे तुमचे चाहते आहोत त्या सगळ्यांनाच वाटतंय की बाबा उशिरा मिळालाय, आता याच्या पुढचंच मिळालं होतं खरं तर, पण मिळाला आणि त्याचा आम्हाला मोठा आनंद आहे. पण असं असतं ना, आपण जी गोष्ट आपल्याला मिळाली एवढी मोठी, ती संपूर्णपणे आपल्या आधीच्या कारकिर्दीवर, आपण केलेल्या कामावर, आपण जपलेल्या नात्यांवर, या सगळ्याचा अभ्यास करून नंतर मिळालेली असते. त्यामुळे ती गोष्ट आपल्याला मिळाल्यावर आपण खूप आधी जातो. पहिला पुरस्कार काय बरं होता मला, अगदी मग शाळेतला असेल, अगदी कोणीतरी वा छान नाटुकली सादर केलीस रे, हे घे चॉकलेट, ते असेल. आज तिथे तेवढं मागे गेल्यावर मामांना काय आठवतंय आणि मला इथे काय सांगावं असं वाटतंय, कारण आमच्यासाठी ते ऐकणं खूप महत्वाचं आहे. कारण अर्थात आम्ही खूप लहान आहोत तुमच्या समोर आणि ते तुमचे किस्से आम्हाला ऐकायला आवडतील. पहिलं चॉकलेट, पहिलं काहीतरी असं मिळालेलं आणि ते आज मामांना आठवते पद्मश्री मिळाल्यानंतर. काय आहे, पहिल्यांदा म्हणजे सांगतो मी की अवॉर्ड म्हणजे पद्मश्री अवॉर्ड उशिरा मिळालं किंवा लवकर मिळालं हा प्रश्नच येत नाहीये. कारण हे मिळालं हे माझ्या जास्ती महत्वाचं असं मला वाटतं, नाही का. कारण काय असतं, मी असा एकटाच नाहीये की जो म्हणजे काहीतरी करून दाखवलं असेल आतापर्यंत इंडस्ट्रीत, किंवा आणि बरेच लोक आहेत असे आणि बरेच लोक राहिलेले असं वंचित पण असतील, पण मी पण त्यातल्याच एक आहे. त्यामुळे त्याचा वेगळा विचार करायला काय नाही. तुझी जेव्हा लाईन आली तेव्हा तुला मिळालं एवढाच मी विचार करतो. मला त्याचं काही दुःख नाही किंवा ते मिळावं असं कुणालाही वाटतं, पण अरे मला देत नाही असं कधीच नाही वाटलं. बरं आहे, दिलंय त्यांनी ना,
मग त्यांनी माझा जो सत्कार केलाय तर मला जास्ती आनंद आहे. परत आता लहानपणी म्हणजे मागे गेल्या तर पहिलं म्हणजे अवॉर्ड नाही पण एक चांदीचा हे मिळाला पदक, चांदीचा बिल्ला. हो. आणि ते सुद्धा मी वयाच्या 6व्या वर्षी मला मिळालं होतं. एका एकांकिकेत काम केलं म्हणून. वा. तेव्हापासून जी वाईट सवय मला जडलेली आहे. चांगलं काम करण्याची. चांगलं काम करायला पाहिजे तर तुला काहीतरी मिळेल. आणि ते मी लक्षात ठेवलेलं की काहीतरी चांगलं काम करावं. करायचं ते लोकांना काहीतरी आवडलं पाहिजे निश्चित. त्यांनी म्हटलं पाहिजे की हा हे काहीतरी आहे एवढं तरी म्हटलं पाहिजे. वा अफलातून नको पण वा हे काहीतरी विचार करण्यासारखं असं वाटलं त्यांना तरी खूप आहे. आणि ते करण्याचा मी सतत प्रयत्न केला. आणि प्रयत्न केल्याशिवाय काही साध्य होत नाही तुला माहितीच आहे. आता तू सुद्धा माझी मुलाखत घ्यायला एवढा आता प्रयत्न केला. प्रयत्नाने साध्य होतं ना एखादे. बरं, प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते ही मुलाखत थोडी प्रदीर्घ म्हणून ते तसं म्हणताय ना, नाही तर मला ते 10 मिनिटाची मुलाखत त्यांनी पटकन दिली असती. असं काही नाहीये. कारण इतरांना दिली. तेवढ्या चान्स घेऊ नको तू जास्ती बोलायचा. तू प्रश्न कमी आहेत तेवढेच बोल, मी तेवढीच उत्तर देईन. माझी काय उत्तरं वाढणार नाही जास्ती, का मी उगाच अगळपगळ काही बोलणार नाही. माहितीये आम्हाला. कारण मी मुळात मी जास्ती बोलत नाही कधी. तर बोल आता बोल. आणि आता या क्षणाला तुम्हाला असे कोणते काही व्यक्ती आपल्या आयुष्यातले जे आधी स्ट्रगलच्या काळात ज्यांनी खरं तर हे सगळे मातब्बर होते किंवा ही सगळी जण होती म्हणून कदाचित मला तो सपोर्ट तेव्हा मिळाला, मी पुढे गेलो आणि त्यांच्यामुळे माझ्या कामाला ती वाहवा मिळाली, अशी कोणी ना कोणीतरी असेल कदाचित, असतातच त्यावेळेला. ते आता आज आठवतात त्या स्ट्रगलच्या काळामध्ये की बाबा. खरं सांगू का मी स्ट्रगल असं मला नाहीच करायला लागला. काय मला कळत नाही तसंच म्हणावं लागेल ते, कारण मला कधीच नाही सगळं मला स्ट्रेट मिळत गेलं सगळं. बरं मी कुणाला बघून हे असं केलं नाही, कुणीवर माझ्यावर उपकार केले असं पण नाहीये. माझं जे हे कार्य होतं त्याच्याशी त्यांना आवडलं म्हणूनच त्यांनी मला घेतलेलं आहे ना. माझे मामा सगळ्यात म्हणजे मी त्यांना गुरु म्हणतो, गोपीनाथ सावकार. म्हणजे त्यांच्याकडे ते सुद्धा काय एकलव्य सारखं मी त्यांच्याकडे शिकलो. म्हणजे त्यांनी मला डायरेक्ट शिकवलं नाही काही, पण ते जे करत असत ना, कारण ते आर्टिस्ट होते स्वतः आणि दिग्दर्शक पण होते, तर त्यामुळे ते करत असलेले ते डिरेक्शन करत असताना सांगत असलेले हे ऐकून 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 मी संबंध माझं हे तयार केलेलं आहे. आणि शेवटी काय तुम्ही हे असंच तयार करावं लागतं. कुणी तुम्हाला डायरेक्ट शिकवणार नाही आणि तुम्हाला डायरेक्ट शिकवलं तर तुम्हाला येणार नाही. कारण आर्ट ही शिकवून येत नाही. त्यासाठी ती मुळात असावी लागते अंगामध्ये, थोडं तरी असावं लागतं काहीतरी. असं म्हणत नाही की जन्मापासून मुलं सगळे आर्टिस्टच बनून येतात असं काही नाही आहे. पण ते जे तुमचं थोडं असतं ते डेव्हलप करणं सोपं आहे. बरोबर. पण ते मुळात असणं लागतं. बरोबर. तर मी त्यांचा मला कोणाचं हे झालं नाही. मीच हे केलेलं आहे. मला मीच हे केलं की मी बघ हे असं आहे, मग हे असं केलं तर काय प्रश्न विचारणं हे स्वतःला फार महत्वाचं आहे. बरोबर. की हे असं केलं मग आणखी असं जर केलं तर काय होईल. नाही हे पण केलं तर ठीक, पण हे पण बरं आहे. पण समजा आणि जर असं असे त्याच्यातून जर वेगळे काढले ना तर तुम्हाला त्याच्यातली व्हरायटी मिळते. बरोबर. इम्प्रोव्हायझेशनची आर्ट कला ही सगळ्यात मोठी आहे. त्यामुळे तुम्ही इम्प्रोव्हायझेशन किती ताकदीने कराल हे जास्ती महत्वाचं ठरतं. आणि ते करण्यासाठी तुमची शोधक वृत्ती असली पाहिजे. मी सुद्धा बऱ्याच जणांनी केलं, पण बऱ्याच जणांनी केलं तर मी काही चांगली गोष्ट मी लक्षात ठेवतो, पण ते करायला केलं तर मी तशीच करीन असं सांगता येत नाही. ते मी माझ्या पद्धतीने सादर करतो. त्यांची एकंदर देहबोली, त्यांचं एकंदर डायलॉग बोलण्याची स्टाईल ही माझी नसेल, पण ती माझी कशी असेल ती मी जास्त डेव्हलप करतो. असं आहे ते. आणि मला वाटतं आजही तुम्ही तसेच आहात. हो तसंच आहे, मी तसंच आहे. म्हणजे आजही मालिकेच्या सेटवर तुम्ही प्रत्येक छोटी गोष्ट सुद्धा तितक्याच बारकाईनं तिच्यावर लक्ष ठेवता आणि तिच्यात तुम्ही ते इम्प्रोव्हाइज करायचा प्रयत्न करता. हे असं हे असं माझं म्हणजे आज नाही दिसत आहे, मला आजच्या पिढीत नाही दिसत आहे. तसं का? आता त्याला मी काय सांगू, आपण कॅमेराच्या समोर काम करतोय, आपल्याला काय करायचंय, मागे काय चाललंय ते कसं दिसणार आहे असं पण नसावं. काय तर माहिती मुळात ना कुठलंही काम करताना सिन्सिअरिटी असलीच पाहिजे. आणि ह्या कामात तर जास्तीच असली पाहिजे. कारण ह्याच्यात तुम्ही काहीतरी लोकांना देत असता, काहीतरी दाखवत असता जे लोकांनी पाहिलेलं असतं,
पण त्याच्यापेक्षा काहीतरी तुम्ही वेगळं करत असाल तर जास्ती पसंत होतं. तेव्हा बरोबर ते वेगळं काहीतरी करण्यासाठी तुम्हाला त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं आपण काय करतोय, बरोबर नाही का? निश्चित निश्चित आणि ते जर लक्ष नाही ठेवलं तर मग काय, तुम्ही येता जाता. असे आलेत किती आणि गेलेत किती. मी म्हणत नाही ते आर्टिस्ट चांगले नव्हते, ते आर्टिस्ट चांगले होते, पण त्यांनी त्यासाठी काही स्टडी नाही, अभ्यास नाही केला त्यांनी. हम्म, हम्म, हम्म. आहेत अजूनही आता चांगले आर्टिस्ट आहेत, करतात वेगळं, प्रश्न नाही त्याबद्दल काही. पण अजूनही करायला पाहिजे. सगळेच करतात असं नाहीये. बरोबर आणि जे करतात ते टॉपला जातातच. म्हणजे काय प्रश्नच नाही त्याबद्दल मग, नाही का? बरं आता एक मध्ये आपण जाणारच आहोत पुढच्या प्रवाहात इथे हळूहळू पुढे, पण मला आता विचारायचंय की पद्मश्री जेव्हा जाहीर झाला तेव्हा अनेक लोकांनी मला असं सांगितलं मामांना फोन केलेला, मामाने उचलला नाही, बिझी असतील, हे केलं. असे किती जवळच्या मित्रांचे खास फोन आले. नाही, नाही, काय माहितीये, इतके फोन आले ना, की शेवटी मला उचलायचं म्हणजे मी आणि निवेदिता असे बसलो होतो. तिच्या फोनवर पण जायचे, माझे आणि माझ्या पण. म्हणजे आम्ही असे फोन एक्सचेंज करत होतो. आगे. तर ते बोललो किती म्हणतो तो रे. असं असं चाललं. आता त्याच्यात इतके सारखे एंगेज लागणं शक्य आहे ना. त्यामुळे काही जणांना जर फोन त्यांचा लागला नसेल तर मी सॉरी म्हणतो त्याबद्दल. त्यात माझा काही दोष नाही हो. सगळीच एकदम भाऊगर्दी झाल्यामुळे त्याच्यातून फोन लागणं कठीण झालं असेल. असं आहे ते. तर बरं मी पोहोचवलंय निरोप तुमच्यापर्यंत आणि तुम्ही त्यांच्याशी बोलणं झालं की खरंय, मी बिझी होतो. खरंय. मग काय. निश्चित. आता मी जसं पुस्तक वाचलंय, पण त्या आधी पण बऱ्याच जणांशी मी तुम्हाला काही नावंही सांगितली ज्यांना मी इंडस्ट्रीत ओळखते, ज्यांना तुम्ही ओळखता. तर त्यांच्याकडनं पण बऱ्याच गोष्टी आम्हाला कळाल्यात. चिखलवाडीमध्ये बालपण गेलं तुमचं आणि ते सगळं आम्ही वाचलंच आहे. पण आज चिखलवाडी म्हणजे एक्झॅक्टली चिखलवाडी नाही. हां. असं डोळ्यासमोर लगेच की चिखलात खेळतो असं नाही. ते नाव असं चिखलवाडी म्हणायचे त्या हां, एरिया. एरियाला. आम्ही हां. आमची बिल्डिंग होती. रस्त्यावर आमची बिल्डिंग जी होती ग्रँट रोडची, हो. त्याचं नाव होतं मानाजी ब्लॉक्स. हो. आणि त्या मानाजी ब्लॉक्सची जी पाठी सबंध जी वाडी होती, हं, हं, हं. छोट्या छोट्या छोटं. हां, होत्या, हां. त्यांना चिखलवाडी म्हणाले. चिखलवाडी. हं. त्यामुळे असं झालं की तो पत्ता चिखलवाडी म्हटलं की ते त्यांना चिखल तसं नाहीये. नाही. हां. हा. जे पण ते फेमस झालं चिखलवाडी. हां, पण हार्डकोर मुंबईकर आहेत त्यांना माहितीच असेल बाबा चिखलवाडी कुठे आहे आणि चिखलवाडी नॉट आणि नेसेसरी असं नाही? नाही. कारण त्यांनी कधी बघितलीच नाही, त्यांना कसं वाटेल. तेव्हाचे त्या काळातले. हा, पण ते चिखलवाडी ही ओळख झाली ना. हं, हं. मग त्या नावाने ओळख, कारण ते नावच असं आहे की त्यामुळे लोक ओळखायला लागली, अरे हे चिखलवाडी. पण चिखलवाडीचा संबंध असा आहे, हं. आमची जी पाचवी वाडी होती ती चिखलवाडी ओके. आणि ती फेमस होती. मग आता बिल्डिंगला काय म्हणणार, मानाजी ब्लॉक्स म्हटलं कोणाला कळणार आहे. नाही हां. चिखलवाडी. हां, पण तिथल्या काही गोष्टी तुम्ही आता मिस करतायत? निश्चित मिस करतो मी. काय निश्चित. करताय? काय म्हणजे असतं नेमकं माहितीये, काय? तुम्ही लहानपण तुमचं ज्याशी बांधलेलं असतं ना, ते तुम्ही कधी विसरू शकत नाही ना. तसंच झालेलं आहे ते. आणि ते बोलतात ना लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा मेवा आणि हां. ते आपलं तो काळच एक हे असतो, सुवर्ण काळ असतो ना. अक्षरशः. कारण तुमचा त्यावेळेला कसा होता? कारण तुमची त्यावेळेला जडणघडण होत असते. अशा वेळेला तुम्हाला जर काही ज्ञान मिळत असतं ते तुम्ही कधी विसरू शकत नाही. बरोबर. जे तुम्ही बघता, हं. जी माणसं तुम्हाला भेटतात, हं, ती कधी हं. विसरू शकत नाही, की ज्यांनी तुम्ही मोठे होईपर्यंत, मोठे म्हणजे वयानं मोठे होईपर्यंत तुमच्याबरोबर साथ दिलेली आहे, तुमच्याबरोबर खेळलेली आहेत मुलं, त्यांना तुम्ही कसं विसरू शकणार? त्यामुळे चिखलची प्रत्येक गोष्ट मला आठवते. आता तो जो एरिया आहे तो रिडेव्हलपमेंटसाठी पाडलेला आहे गेलंय. पुरा. हो, हो. तर एक दिवशी मी गिरगावात जात होतो साहित्य संघामध्ये. हां. तर जाता जाता मला लक्षात आलं की संघात पोहोचायला मला जरा जास्ती लवकर पोहोचतोय मी. हं. एवढ्या लवकर जाण्यात काय अर्थ नाही, तिकडे कोणी नसणार. हं. नाटकाचा प्रयोग होता. हां. म्हणून मी म्हटलं ड्रायव्हरला, म्हटलं जरा तू इकडे घे रे, चिखलवाडी घे तरी आतमध्ये. तर घाटी हॉस्पिटल आत गेली की ती सगळी चिखलवाडी म्हणून हां. बघतात. तर चिखलवाडीला गेलो मी आणि तुला सांगतो, मी गेली गाडी ती तिथून पुढे तो वॉलिस फ्लोअर मिल होती तिथपर्यंत गेली हं. आणि काही दिसलं नाही. म्हटलं मी तिथून गाडी फिरवली आणि मी पळून गेलो. म्हणजे मला ते सगळं या साईडला पाडलंय, त्या साईडला पाडलंय, सगळं पाडलंय. म्हणजे लहानपणासमोर एक चित्र जे होतं डोळ्यासमोर ते राहिलंच नाही ना. तर मी इतकं मला येतं मी तिथून निघून गेलो. म्हटलं आता परत जायचं नाही तिकडे. कारण आता तिकडे मोठ्या बिल्डिंग. बिल्डिंग झाल्या. मग ते त्यावेळेचं चित्र हलवायचं नाही आता.
निश्चित. आणि माझा आजोळ तिकडे आहे, त्यामुळे तिथल्या चाळी ना मी आता खूप मिस करते. कुठे आहे आता तुझं हे? लोअर परेल राजूजी मानाजी चाळ म्हणून हा, ती होतं. त्यांचीच आहे ती. हां, ती मालक एकच आहे त्यांचा. मालक एक. हा, तर त्या चाळीत माझं बालपण गेलंय हा. मामांकडे राहत असल्यामुळे. आणि हम्म. ते खूप आता मिस करतो, कारण तिथे आता ऑफिस आहे. तर अशा मोठमोठ्या इमारती, आणि आपण जसं तुम्ही म्हणतायत आता मी पण ते नॉस्टॅल्जिक झाले. अरे खरंच त्या बरोबर, रस्त्याने तेच ना. जाताना आता वाटतच नाही, आपलं बालपणच कुठे हरवल्यासारखं वाटतं आणि तिथे. आमच्या समोर अशी शाळा होती, म्युन्सिपालिटी शाळा होती, हां, हां, हां. जिथे आमचं शिक्षण झालंय. हो? हो. पण तुमचं काहीतरी 4थी पर्यंत झालंय. 4थी पर्यंत. हां, पहिली हां. 4थी म्हणजे अक्षर ओळख तिकडे केलेली आहे. ओह! बरं, तिकडची जी बिल्डिंग होती ती युनिक त्यावेळेचं ते स्ट्रक्चर होतं, ती सगळी होती ती जी बिल्डिंग, हं, हं, ती हं. आता नाही राहिली. बरोबर. त्या समोरच्या चाळी ज्या होत्या हं. त्या नाही राहिल्या. आता आता काय असं झालंय सगळं ते. माझी जी होती, माझा व्ह्यू असा होता की माझ्या बिल्डिंग उभ्या राहिल्यानंतर, माझ्या गॅलरीत उभ्या राहिल्यानंतर मला पुरा रोड दिसायचा. वाह! म्हणजे कोण आमच्याकडे येत असलं मला तिकडच्या कोपऱ्यात दिसत. त्यामुळे तसं काहीच नाही राहिलं आता ते. सगळं तुटून तुटून गेलं ना. त्याचं दुःख जास्ती असतं. हं. त्यावेळेचे मित्र लहानपणीचे जे आत्ता खूप दिग्गज आहेत, त्यांची नावं मी काहीतरी घेईन, आम्ही वाचनात आले. ते सुनील गावस्कर सर आहेत सुनील आणि सतीश शहा आहेत. त्यांच्या काही आठवणी सतीश त्यावेळच्या? तिकडे वरती राहायचा. आमच्या तिकडे फॉर्जेस्ट स्ट्रीट म्हणून एक वरती विभाग आहे. हां, तर हां. तिकडे तो हिलवर राहायचा तिकडे सतीशच्या. हं. हं. पण मामाच्या तिकडे म्हणजे सुनील राहायचा आणि मिलिंद रेगे, हं, हं, सुनील बरोबरचा दोस्त सगळं. हं. आमच्याकडे सुभाष, क्रिकेटर सगळे आमच्याकडे राहायचे. जास्तीत जास्त क्रिकेट आमच्याकडे जास्ती खेळलेलं काय असायचं. म्हणता? हो. सुनील गावस्कर आणि इतर असे कोणी आहेत जे आठवणीत तुम्हाला नावं घेता येतील? सुभाष आंबिये माहिती आहे तुम्हाला? सुभाष? सुभाष आंबिये. ओह! हा सुभाष आंबिये हा स्टेट ह्याच्यामध्ये स्कूलचा चॅम्पियन होता बघा. हं. मराठा स्कूलचा. मराठा हायस्कूल म्हणून एक मराठा. शाळा हां, आहे हां, त्याची. हां. त्याचा तो स्टुडंट. हं. एका ह्याच्यामध्ये त्यांनी 400 रन केले होते एकदा. तर तो फक्त स्टेट टेस्टला येऊ शकले नाही ते लोक कधी. हं, 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 हं. शरद हजारे. हां, शरद हजारे. शरद हां. हजारे हा विकेट किपर. हं. हा असा विकेट किपर झाला नाही, असा विकेट किपर होता. तो जेव्हा स्टंप आउट करायचा ना, तेव्हा हात दिसायचा नाही त्याचा कधी, त्यांनी बेल सोडवल्या. हं. इतका स्विफ्ट होता तो. म्हणजे नरेन ताम्हाणेच्या ज्यावेळेला त्याचं नाव घ्यायचे दोघांच्या मध्ये, इतकाच हे चॅम्पियन. असे बरेच लोक आहेत आमच्या तिकडे राहणारे. तर सुनील गावस्कर सुधीर तेव्हा. नाईक राहायचा वरती तिथे. ओह! प्रकाश नाईक पण त्याचा भाऊ, तो पण हां, क्रिकेटर हां. होता. हं, हं, असे हं. मोठमोठे लोक राहायचे. त्यामुळे आमच्याकडे वातावरण सगळं क्रिकेटचं. क्रिकेटमय आहे. तुम्ही खेळलात कधी क्रिकेट गावस्करांसोबत? खेळलोय. आणि हं. तो प्रकार मी पण केलेला आहे, लहानपणी करून बघितलेला आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये करियर करायचं हा विचार ठेवून? असं नाही, त्यावेळेला मग? खेळायचं म्हणून खेळायचं. खेळायचं पण. करिअर नव्हतं काय करायचं. हां. किंवा आपल्याला आवडतंय आणि आपल्याला हे खेळायचं वगैरे हा, असं. सगळे आता खेळतात मग क्रिकेटमध्ये येतात. त्यावेळेला नट व्हायचं असं काही डोक्यात नव्हतं. ते हळूच नव्हतं. नंतर घुसलं. हं, पण हं. त्याआधी आम्ही जेव्हा लहान क्रिकेट खेळायचे. काय करायचं? गावस्करांसोबत खेळलात? हो, म्हणजे का? आणि तेव्हा गावस्कर म्हणजे तेव्हा पण षटकार, अरे, चौकार तेव्हा म्हणजे लहानपणी? तेव्हा तो लहानपणापासून खेळत बसायचा. आम्ही सांगतो, तो ज्या स्टाईलने खेळायचा ना, तर आम्ही आमचे हे फील्डिंग सोडून आम्ही त्याचा खेळ बघत बसायचो. वाह! इतका स्टायलिश खेळायचा तो. त्याची बघितलं, अरे बापरे, केवढाच म्हणजे कसं खेळायचं क्रिकेटचं हे त्याच्याकडे बघून शिकावं इथपर्यंत. आणि लहानपणापासून आहे एवढासा होता तो तेव्हा. म्हणजे आम्ही आधीच लहान, त्यात तो एवढासा, कारण माझ्यापेक्षा लहान तो. त्यांची कॅच कधी झेलली का कधी? किंवा असं कॅच फील्डिंग? झेलेल त्यांनी मारायला पाहिजे ना काही. फील्डिंगला असताना? त्यांनी फिनिंग मारली की आमचे पळून बॉल आणणे इथपर्यंत दुसऱ्याशिवाय काम नाही. आणि काहीच करू शकत नाही. तो फोर मारायचा आणि आम्ही धावतो बॉलच्या मागे. बरं, कॅच पकडायचं का, तो बिल्डिंग तो मारायचा की तो समजा काचाच फोडून टाकले त्यांनी. हं, हं, हं. ह्याच्या बिल्डिंगच्या मध्ये चालायचं ना आमचं क्रिकेट त्यांच्या वाडीत. हं, हं, हं. असं आहे ते. बरं, त्या आत्ता त्यांच्याशी बातचीत होते का? म्हणजे होते ना. गावस्करांसोबत हो, बोलणं होतं का? हो. आणि बोलत असाल तर काय तर जुन्या. सब्जेक्ट काय होतं, मुळात आता सब्जेक्ट राहिलेला नाही. हां. तो क्रिकेटचा महाराजा झाला. हं, आम्ही इथे ह्याच्याकडे वळलो, सिनेमाकडे. हं. त्यामुळे आता बोली चालू होत नाही. कधीतरी कुठे भेटलं तर फक्त, पण आता सब्जेक्ट नाही काय राहिलं ना. बरोबर. हं. पण त्यामुळे मग कुठल्या गप्पा रंगतात त्याच्यात? सुनील नाही, गावस्करांसोबत गप्पा अशा होतच नाहीत. नाही? आणि एकच फक्त ज्या वेळेला गप्पा झाल्या होत्या, म्हणजे हां. माझ्या ह्याला त्याला बोलवलं होतं
त्याच्या हस्ते माझा सत्कार केला होता तो. हा त्याच वेळेस त्यांनी माझी म्हणजे मला माझ्या मुलाखत सगळे म्हणजे आम्ही गप्पा मारले दोघांनी म्हणून. तेवढंच ते आम्ही जास्ती वेळ बोललो तो तोच वेळ, नाही तर आम्ही म्हणलं हाय होय एवढंच राहतं आता. तसं पण आता असं कधी त्या वेळेला झालंय का, म्हणजे अगदी गावस्कर क्रिकेट खेळायला लागलेत आणि मग एखादी मॅच पाहायला जायचंय आणि कधी पासची मागणी केली आणि गेलोय आपण का सुनीलचा खेळ बघायला जाऊया असं म्हणून जाणं झालंय कधी? नाही काय होते नंतर असं झालं ना की आम्ही इकडे बोलल्यानंतर नाटक हा सिनेमाकडे आल्यानंतर हा नाटकाकडे आल्यानंतर ते गेलंच ना, तेव्हा तो इंटरेस्टच कमी हा झाला ना. बरोबर बरोबर तिकडे जाण्याचा हो. हा 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 हा. मग आम्ही आपल्या ह्याच्यातच कुठल्या वाडीत काय नाटक आहे, आज कुठे काय आहे, आज साहित्य संघात काय आहे, तिकडे आम्ही कुठे रिहर्सल आहे मग त्याची रिहर्सल करत राहायचं. हा हा हा. आम्ही आमच्या तऱ्हेने प्रॅक्टिस करत होतो, तो वेगळ्या तऱ्हेने करत होता. बरोबर. आता मी तुम्हाला मगाशी बोलता बोलता म्हणाले, की अजूनही तुमचे टीव्हीवर सिनेमे लागतात आणि आमची मुलंही तितकेच ते एन्जॉय करतात. पण अशोक सरांचं असं होतं का, की आजही आपला एखादा सिनेमा ते आवडीने पाहतात, टेलिव्हिजनवर लावला आणि तो त्यांना पाहायला आवडतो आणि आत्ता शेवटचा कुठला सिनेमा तुमचा तुम्ही स्वतःचा पाहिलाय? तो स्वतःचा हमखास तुम्हाला आवडतो टेलिव्हिजनवर पुन्हा पुन्हा पाहायला? काय आहे, एक थोडासा वाईट स्वभाव आहे माझा. हां. मला ना बघितल्यानंतर ते त्याच्यात खोडी काढायची फार सोय आहे स्वतःच्याच का? स्वतःच्या, की जायला हे असं केलं, त्यापेक्षा असं केलं असतं तर. काय वाईट सवय आहे बघा. खरंच? हो. म्हणजे अजूनही तुमच्या कामाचं परीक्षण करता अजून तुम्ही? अजूनही करू अजूनही. हे काय बोललास तू? स्वतःलाच. आणि तो हे जरा वरती टाकायला पाहिजे, ते वाक्य जरा हं. बेसमध्ये घ्यायला पाहिजे. पहिला हे सगळं हेच करत बसतो मी. त्यामुळे आवडण्याचा प्रश्नच येत नाही. लोकांना माझे रोल आवडतात हेच मला आवडतं. आणि अलीकडे तुम्ही पाहिलंय आणि अलीकडे त्याच्यावर तुम्ही स्वतःच टिप्पणी केली आहे. असा कोणता रोल आणि कुठला सिनेमा असं जो तुम्हाला सांगायचं झालं तर अलीकडेच मी माझा हा सिनेमा पाहिला आणि मी स्वतःच टिप्पणी तर करतोय. असं काय कशाला, आहे? आज मी 35 वर्ष एक सिनेमा बघतोय सतत आणि तो मला सारखा आवडतोय. कोणता? अशी बनवा मुली. माइलस्टोन. 35 वर्षात तो लोक बघतायत आणि आम्ही सुद्धा तो टीव्हीवर लागला की परत परत बघतो. तो जिथून असेल तिथूनच पुढे बघतो. त्याच्यातली कुठे स्वतःची जागा तुम्ही अशी काढली, यार मी ही अशी का घेतली, अशी का नाही घेतली? असं अशी एखादी तुम्हाला आता सांगायचंय, की नाही, मी स्वतःच तोपर्यंत बोललोय त्याच्यावर? तोपर्यंत काय झालं माहितीये, तोपर्यंत मला बरंच ज्ञान आलं होतं. पहिल्यांदा ज्ञान घेत होतो, आता परत आलं होतं. हम्म. त्यामुळे त्याच्यात सुद्धा हे आहेत प्रॉब्लेम. पण ते आता ते वय आता हे नाही राहिलं की असं सचिनजींसोबत कधी बोलणं होतं रे, सचिन हो. आपण हे असं करायला होतं ना, हे असं असं नाही होतं आता या सिनेमावर असं मजा मस्तीमध्ये अशी नाही कधी? ना, असं काही होत नाही. तो म्हणजे तसा तो परफेक्ट आहे तो कामाच्या बाबतीत हम्म, त्याच्या. हम्म, हम्म. त्यामुळे तो म्हणजे पण काय वाटलं तर आमचे हे होते बस व्हायची. देवाणघेवाण विचारांची. बरोबर. बरं, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर या जोडगोळीसोबत तुम्ही असंख्य सिनेमे केलेले आहेत आणि अर्थात ते आमच्या सगळ्यांच्याच आवडीचे आहेत. पण त्यांच्यासोबत केलेला सिनेमा, आता अशी बनवा-बनवी तुम्ही नाव घेतलंतच. पण असा आणखीन एक, की जो तुम्हाला आवडतो या दोघांसोबतचा सिनेमा? जास्ती आवडण्याचा तोच पिक्चर ना, जास्ती आणि काही नाही बस. आणि लक्ष्मीकांत बरोबर मी जवळ एक 60 एक सिनेमा केले असतील. 60 एक हं. पिक्चर केले असतील. खूपच हां, त्यांच्यासोबत काय जास्त काम केलं. हं. माझी जी स्टाईल आहे म्हणजे हं. टायमिंगची हे प्लेसिंगची जी माझी टाईम हे ती त्यांनी बरोबर आत्मसात केलेली आहे. त्याला माहिती आहे मी कुठल्या टायमिंगला बोलणार आणि काय करणार, त्यामुळे तो रेडी असतो. आणि ते आमचं टायमिंग त्यामुळे एकमेकांशी चांगलं जुळतं. हं. त्यामुळे तो मग सीन चांगला होतो, हिलेरियस होतो. बरोबर. आणि असं आहे. आता पण लेटेस्ट नवरा माझा नवसाचा 2 मध्ये ते पुन्हा दिसलंच लोकांना आणि ते तितकं हे झालं. सचिनला पण माहिती आहे काय करणार मी. ही पहिली गोष्ट मला लक्ष्मीकांत बेर्डेची सांगितली. आता सचिनची गोष्ट अशी आहे, आता नवरा म्हणतो की हां. तो काय करणार आहे मला कळतं, मी काय करणार त्याला कळतं. आमच्या जास्ती बोलणं होत नाही कधी. बस हां? एवढं. आत्ता आपण लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यांच्याबद्दल बोललो, पण आणखीन तुमचे इंडस्ट्रीतले जवळचे आहेत म्हणजे महेश कोठारे ज्यांच्यासोबत तुम्ही काम केलंय. पण धूम-धडाकामध्ये भूमिका साकारल्यानंतर, त्यांच्यासोबत काम केल्यानंतर फारसं दोघांचं एकत्र काम झालं नाही. नाही. तर ते ते कशा निमित्ताने? मागे महेशजींचा मी इंटरव्ह्यू केला होता, तेव्हा ते म्हणाले, "थोडा तो माझ्यावर नाराज होता." आणि कोण? नंतर मला कळलं, की माझं थोडं चुकलं होतं. म्हणजे की ती नाराजगी त्याची होती ती बरोबर होती. त्याला कळलं तू. असं ते म्हणाले होते.
मी नाराज होतो. हा. नाही, मी नाराज नव्हतो त्याच्यावर कधी. हम्म, हम्म, मी काय आहे त्याच्या फील्डमध्ये जर मला रोलच नसेल तर मी कसा करणार ना. हम्म, कॅरेक्टर तुमची लिहिली जाईल तर त्याच्यात होऊ शकतं. हम्म. पण रोल नव्हता. मग त्याने नाही केलं. पण नंतर मग कधी त्याला रोल आहे असं वाटलं असेल. मग त्यांनी मला दिला तो. मी मी पहिलं त्याचं हे केलं. धूमधडाका केलं. हो. पण त्याच्यानंतर त्याची आणि लक्ष्मीकांतची जोडी जमली ना. हम्म, हम्म, दोघांचं एकमेकांशी टायमिंग जमलं सगळं. मग त्यांनी केलं. मला रोलच नव्हता ते. त्यामुळे त्यांनी मला घेतलं नाही. म्हणजे त्याच्याबद्दल मला काहीच नाही वाटत आहे. रोल असला तर देणार ना मला तो. बरोबर. हां, त्यामुळे त्यालाही असं काही वाईट वाटायचं कारण नाही. नव्हतं त्याच्याकडे. ठीक आहे. हम्म, हम्म, हम्म. त्या जेव्हा त्यांनी एक असताना एक पिक्चर जे केलं नंतर नंतर ते केलं शुभमंगल सावधान. हा हा. त्या- आदिनाथ त्याला असिस्ट करत होता हा, आणि उर्मिला हां, त्याच्यामध्ये उर्मिला होती. हम्म, हम्म, ते त्या पिक्चरला मला रोल होता. मी त्याच्या वेळेला केलं त्याच्याकडे. त्याच्याकडे मी फक्त 2च पिक्चर्स केले. हम्म. पण ते तुम्ही आता म्हणताय तसं मग नंतर माझी गट्टबाजी दिसली म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे तिकडे गेले महेश कोठारेंसोबत म्हणजे त्यांचे सिनेमे जास्त जसं तुम्ही आता म्हणताय की त्यांचं टायमिंग जुळलं आणि ते सगळं आणि पण सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ हे असे दिसायला लागले मग आता मग म्हणायला लागले की हे मग थोडं मित्रांमध्ये गट्टबाजी झाली असं नाही, चर्चा. गटबाजी झाली नाही. ती हां. गटबाजी केली नाही ती. ती केली नाही. ती झाली आपोआप. झाली आपोआप. आता माझ्यासाठी आमच्या दोघांचं हे जुळलं टायमिंग त्याचं त्याच्याबरोबर जुळलं. हम्म. आणि मग एक हे झालं तर 2-2, 3-3 कॉमेडी फक्त धूमधडाकामध्येच होऊ शकतात ना. त्याची ती कॅरेक्टर होती होत्या Characters म्हणून. होते, बरोबर, मग बाकी त्याच्यात कुठे सापडलं नाही. हम्म. मग जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डेच्या लाईकचा रोल म्हणजे आवडीचा रोल असेल म्हणजे सूट रोल असेल त्यालाच तो घेणार ना. कारण तो त्याच्याबरोबर जास्त अवेलेबल होता. बरोबर. माझ्याकडे बाकी पण पिक्चर्स होते ना. सचिनचा होता ह्याच्यात मी कसं त्याच्याकडे जाणार. बरोबर. बाकी गटबाजी असं काही नाही. काही नाही. म्हणजे लोकांना असं वाटण्याची शक्यता आहे की काय दोघांनी तसं काय यांचे सिनेमा दोघांचे जास्त दिसले यांचे दोघांचे जास्त दिसले तसं त्यामुळे काय नाही. पाहणाऱ्याचा दृष्टिकोन काय तसा काय जुळतं एकमेकांबरोबर असं आहे ना. होता. तसं आहे ते. आज लक्ष्मीकांत सरांना किती मिस करतं लक्ष्मीकांत बेर्डेंना आणि आज ते असते तर कदाचित आणखीन दोघांचं काहीतरी वेगळं एकत्र आम्हाला पाहायला मिळालं असं नाटक म्हणा सिनेमा म्हणा नाटक मजा म्हणजे नाटकात मी एकही नाटकात काम केलेलं नाही बरोबर. एकही नाटक नाही केलं नाही. हो. फक्त सिनेमा केलाय. हम्म. आता काय म्हणजे तो असता तर आणखी मजा आली असती. पण तेही मी काही सांगू शकत नाही. कारण काय होतं काळ बदलत जातो. वय वाढत जातात. त्यानंतर मग त्या स्टाईलची जी कॉमेडी असते ना ती पुन्हा होईल की नाही सांगता येत नाही. यंग असताना जी असते ती. बरोबर. मग ती म्हाताऱ्याची जसं म्हणजे ओल्ड एजची जी कॉमेडी असते तसे लिहिणारे कोणी नाही सापडत आहेत. त्यामुळे मग काय सांगता येत नाही. परत आम्ही केलंच असतं एकमेकांबरोबर सांगता येत नाही. एक सर्टन एज पर्यंत होतं त्याच्यामुळे सगळे प्रकार करून झाले. म्हणजे मी मालक तो नोकर पिऊन किंवा तो सेक्रेटरी भाऊ सगळं करून झाले. सगळं झालं. सगळे करून झाले. म्हणजे 60 पिक्चर केले जवळ आम्ही. त्यामुळे मग काय प्रश्नच आला नाही परत हे करण्याचा बरोबर काम करण्याचा. बरं विचार लवकर गेला फार. ती एक्झिट तेव्हा चटका लावून गेली होती. निश्चित अपेक्षित होती ती का अपेक्षित होती माहित होतं तुम्हाला कसं होतं ते त्यावेळेला आणि मित्राला म्हटलेलं मित्रा असं असतं ना म्हणजे मला बरेच तुमच्या माहितींशी बोलले तेव्हा ते म्हणजे अनपेक्षित धक्का होता आम्हाला तो माहित असूनही तो अनपेक्षित धक्का होता. नाही काय असतं जाणं हा धक्का असतोच ना. अनपेक्षितच असतो तो एखादा माणूस जाणं. कारण कधी जाईल आपल्याला माहित नसतं. फटकन गेलं की असं वाटतं की अरे गेलं असं वाटतं. पण माहित असेल तर मग त्याचा इफेक्ट जरा कमी होतो ना. आता त्याच्यावर काय मी सांगू आता आम्हाला म्हणजे थोडीशी कल्पना होती. कारण त्याचं एकंदर त्याच्याकडे बघून सुद्धा की तब्येत त्याची ढासळते हे बघून असं वाटत होतं की आता हा जाणार लवकर. पण तो फारच लवकर गेला. म्हणजे वयाच्या तो 52व्या वर्षी गेला म्हणजे बघा. त्याने अजून असता तो अजून त्यांनी काहीतरी चांगलं केलं असतं वेगळं केलं असतं. माझ्याबरोबर असं नाही कोणाबरोबर म्हणजे त्याचे इंडिव्हिज्युअली पण त्यांनी चांगलं केलं असतं. पण त्याला करायला चान्सच मिळाला नाही त्याच्यानंतर. कारण एकंदर त्याला त्याच्या जे त्याला झालं होतं आजार होता त्याच्याबरोबर त्याला ताब्यात त्याची कमी झाली होती ना ताकद. त्यामुळे तो काही करू नाही शकला पुढे. मग पण असतात तर जरा मजा आली असती. कारण आमचं टायमिंग
फार चांगलं जुळत होतं. कदाचित आम्ही पण असं म्हणतो की कदाचित आणखीन नाटक कदाचित वेगळं कदाचित तेव्हा केलं नाही पण आता झालं असतं आणि रंगमंचावर तुम्ही तर अजूनही ऍक्टिव्ह आहात आणि ते पण असते आणि मग ती एक वेगळी जुगलबंदी आजच्या पिढीला अनुभवायला मिळाली असते. हो, मिळालीच, निश्चित मिळालीच ती. पण नाही ना, नाटकाचं काही वेगळंच होतं ना. ते नाटकाचं डेट्स फार वेगळंच होतं. सिनेमा काय एकदा तुम्ही केलात की मग परत एकमेक भेटत नसते. काय जे काय तुम्ही 15-20 दिवस द्याल त्याच्यात सगळं संपलेलं आहे. पण नाटकामध्ये दर वेळेला दर वेळेला भेटणार ना. आणि तिची डेट फ्री असली पाहिजे ना. बरोबर. नाटकामध्ये डेट फ्री मिळणं फार कठीण आहे. मग तो पण बिझी होता ना जाम. येस. कंटिन्युअसली त्याचं पण चाललं होतं काम ना. मला मगाशी मी म्हटलं बोलता बोलता एक तर मला माइलस्टोन तुमचे बरेच डायलॉग्स आहेत. त्यातला एक लिंबू कलरची साडी, तो प्रोफेसर धोंड आम्हाला खूप आवडतो. आजही माझ्या 10 वर्षाच्या मुलीला मी ते करून दाखवते आणि तीही ते एन्जॉय करते टेलिव्हिजन. असे बरेच आहेत. म्हणजे आता धनंजय माने इथेच राहतात का आणि असे बरेच 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 आहेत. पण मग मला सांगा धनंजय माने गोष्ट अशी आहे हां. की धनंजय माने हा माझा नाही हे. हं, हं. तो सिच्युएशनल जोक आहे. मला तेच विचारायचंय. असे इन्स्टंट काही तिथे पण तो सुचलेले? ती सिच्युएशन लोकांना इतकी हे झाली ना की मी इकडे असणं, तो नाही. दरवाजा आड असणं, हा सुधीर जोशी इकडे आहे आणि मी बोलता 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 त्यांनी पटकन हे जे टायमिंग जुळून आलं ना त्याच्यात ते फार हिलेरियस वाटतंय. तर तो त्यामुळे ते फेमस झाले. धनंजय माने इथेच राहतात का. किती टेक झाले होते तेव्हा? काही नाही टेक. लगेच? लगेच. वाह! हा, मग आम्ही टेक देत नाही. आम्ही फर्स्ट टेक. ऑफकोर्स ते असणारच. पण मी इतकं तुम्ही म्हणताय तसं ती सिच्युएशनल ती हे होती आणि ते त्यामुळे पटकन प्रत्येक जण तिथे तिथे असणं, त्यावेळेला ती मोमेंट होणं, ते एक्सप्रेशन येणं आणि त्याचा इतिहास घडणं त्या सीनचा बरं हे काय होतं टेक आर्टिस्ट तू म्हणायस ना, फर्स्ट टेक आर्टिस्ट फर्स्ट काय मी नेहमी फर्स्ट टेकवर मी बिलीव्ह करतो. फर्स्ट टेक तुम्ही करताना तो तुम्हाला जेवढं मॅक्झिमम तुम्हाला येतं तेवढं तुम्ही त्यात टाकलेलं असतं सादर करताना. नंतर जो तुम्ही करताना ही ऍडजस्टमेंट असते आणि मग ती हळूहळू कमी होत जाते. सारखं सारखं तेच तेच करून लोक म्हणतात ना बेटरमेंट साठी नवीन नाही. खोटं आहे ते. स्वतःला फसवत असतात. तसं ना काय बेटरमेंट काय करणार तुम्ही वेगळं काय करणार. तुम्ही जे मुळातच केले ते तुम्ही तुमच्या बुद्धीला पटेल असं सोडून केलेले आहेत. मग त्याच्यापेक्षा वेगळं काय करणार. तर माझा फर्स्ट टेकवर विश्वास आहे. सेकंड टेक झाले नाही असं नाही. माझेही झालेत बरेच टेक नाही असं नाही. पण ते त्याच काय दम नाही. जो फर्स्ट टेक तो आपला मनातून आलेला असतो आणि तो चेहऱ्यावर स्पॉन्टॅनिटी जी असते फक्त फर्स्ट टेक मध्ये सापडणार. लिंबू कलरच्या साडी मागचं पण मला एक हे हवंय की ते लिहिलेलं होतं की ते आपोआप सुचलेलं होतं की नाही कसं ते काय? सबनीस वसंत सबनीसांचं आहे ते. लिंबू कलरची साडी म्हणजे काय आहे हा अत्यंत बायकांच्या आवडीचा विषय आहे मुळात. कारण लिंबू कलर हा मुळात इतका गोड आहे ना कुठल्या बाईला तो पटकन आवडेल असा आहे. त्यामुळे तो जास्ती फेमस झालेला आहे. आणि त्याची पण सिच्युएशन त्यांनी अशी मस्त वसंत सबनीसांनी केलेली आहे की ती जी साडी ती आणते आणि ती घालून येते आणि ह्याचं लक्ष जात नाही तिच्याकडे. मग तिचं त्याला लक्ष जाण्यासाठी करण्याचा प्रयत्न आणि मग त्याला लक्षात येणं अचानक. हे इतकं सुंदर लिहिलं सबनीसांनी. त्यामुळे तो सगळा तो तेवढा पोर्शनच सगळं हिलारीच होतो. म्हणून ती लिंबू कलरची साडी फेमस होते. येस अजूनही तो पण सिच्युएशनल जोक आहे. तो शाब्दिक जोक नाहीये. हो. पण तेव्हा अश्विनी भावे होत्या आणि त्या तशा तुमच्या समोर खूपच नवीन आणि हे त्या किती कम्फर्ट किंवा कसं होतं ते अश्विनी भावे आता काय झालंय बाकीचे कॅरेक्टर जर तिच्यापेक्षा जास्ती असल्यामुळे पण अश्विनी भावेने अतिशय सुंदर काम केले त्यात. तिने जे बेरिंग ठेवले ना शेवटपर्यंत त्याला काही तोड नाहीये. जनरली कुणाला नाही एवढं जमणार. कारण एक कॉन्स्टंट जो म्हणजे स्वतः मालकीण हे असलेला आणि कुठेतरी त्याच्याबरोबर वाटत असणार हे तिने जे नुसतं तिच्या अभिनयातून दाखवणार सुपर क्लास रोल म्हणून तिने केलेला. आणि नंतर तिचं फुटणार नंतर इतकं शांत कमी रोल असला तरी तिने इतका म्हणजे असाच रोल असायला पाहिजे असं वाटणं इतकं केलंय. मला प्रोफेसर धोंडचं हे सांगा ना म्हणजे ते तुम्ही कसं काय म्हणजे ऍट द सेम टाइम आवाज
तुमची बॉडी त्याच पद्धतीनं ती पॅन्ट पण तशीच वर गेली पाहिजे, हे बेअरिंग जे तुम्ही पकडलंय ना, ते आजही आम्हाला खदा खदा खळखळवून हसवतो. आजची पिढी त्यावर हसते. त्यावेळेला अशा पद्धतीचं एखादं कॅरेक्टर आपल्याला करायचंय जिथे आपल्याला, किंवा आता हा संवाद आहे, जेव्हा तुम्ही एखादा संवाद माझा प्रोफेसर धोंड म्हणून स्वतःला नाव सांगताना करताय, त्या आवाजातला तो टोन असेल, नॉर्मल बोलताना तो कसा बोलेल तसं, आणि बरोबर अचूक टाइमला ती पॅन्ट अशी वर करणं. हे कसं काय, म्हणजे कुठे पाहिलं होतं असं कॅरेक्टर, की सुचलं काय, कसं? हे काय माहितीये, मी मुळात गोव्याचा, म्हणजे आई माझी गोव्याची, त्यामुळे ते माझे मामा माझ्या घरात राहायचे. आई आणि मामा सतत कोकणी बोलायचे, आणि त्यामुळे काय होतं, मला कोकणी अतिशय सुंदर येतं, फर्स्ट क्लास येतं, फ्लुएंटली मी बोलू शकतो कोकणी गोव्याची. आणि ते सतत बोलून बोलून माझ्या कानावर होतं. बरं, गोव्याची माणसं भेटायला यायची घरी कधी मामाना, तर मामा त्यांचं बोलणं, ते त्यातले ते बोलण्याची स्टाईल, त्यांचे अनुस्वार, खेचण्याची पद्धत, आणि आता सूर हा माझ्या कानात इतका बसलेला आहे, ती लँग्वेज इतकी बसलेली आहे माझ्यात, की ती मला तिकडे वापरायला एकदम, जेव्हा मला तो कळला की हा गोव्याचा प्रोफेसर असतो, तेव्हा म्हटलं या स्वराला आपला उपयोग करायलाच पाहिजे, आपल्याला जे येतं ते. तुम्ही तिथे त्या गोष्टींचा विचार केला, सगळा विचार केला. कारण तो एक तर काय माहितीये, एका मुलीवर, वय जास्ती सुद्धा एका मुलीवर प्रेम करणारा माणूस, आणि त्यात परत ते तिच्या हे करण्यासाठी तो नाना प्रकार करतो. म्हणजे ते इतके नाना प्रकार करतो की त्या कॅरेक्टरची शेवटी तुम्हाला दया यायला लागते. शेवटी तो जेव्हा येतो, तिला ते तुम्ही असे हे घालून आलात, याच्यासारखं वेस करून आलात टिळकांसारखा, तर काय मस्त दिसालो असं म्हटल्यावर, तो माणूस दुसऱ्या दिवशी टिळकाचा वेश करून कॉलेजमध्ये येतो. लोकांना दिसताना ती कॉमेडी सॉलिड वाटते, हे वाटतं कॉमेडी वाटतं, पण त्याच्या मागे एक कारुण्याची झळ असते त्याला, त्या कॅरेक्टरला, की बाबा किती भोळा आहे हा, किती आहे भोळा माणूस, किती स्वतःच हे करून गेला, असं ते वाटतं. प्रेमात माणसाचं काय होतं, काय प्रेमात हे असंच होतं माणसाचं, भोळा बनून जातो माणूस. त्यामुळे ते लिहिलं गेलं छानच, आणि ते सादर करायला मजा आली. त्यामुळे निश्चित, मला तर खरंच, मी आवर्जून हे सांगितलं कारण मला खूप आवडतं, आणि तो पिक्चरच काय, आपण त्याची पारायण केल्यासारखी त्या सीनची पारायण आम्ही करतो. अतिशय ती वास्तविक, माझ्याकडे मला कॅरेक्टर द्यायला तयार नव्हते म्हणजे विचारत नव्हते का, विके नाही, त्यांना कल्पना नाही ना, का त्यांना म्हटलं काय माहिती, आता अरे मी एवढीशी छोटीशी कॅरेक्टर आहे, ती कॅरेक्टर जास्ती इंटरव्हल नंतर आहे, तर पहिल्या ह्याच्यामध्ये फक्त पहिल्याचे बारके 2 सीन आहेत फर्स्ट ह्याच्यामध्ये, तर आता मी करेन की नाही असं त्यांना हे होतं. तुम्ही नाही म्हणाल, नाही पण ते मला विचारतच नव्हते. इंग्रजी त्यांनी याच्यात विचार मला घाबरत, तो हा असा रोल आहे, तुम्ही कराल का? म्हटलं काय रोल? त्यांनी सांगितलं मला ते रोल मला आवडली, जी लाईनच आवडली एवढी. मग तो किती असो, लहान छोटा रोल असो, किती याला महत्व नाहीये. ते रोल ऍक्च्युअली त्या पिक्चर मध्ये काय करतंय जास्ती महत्वाचं आहे. बरोबर, त्या पिक्चर मध्ये त्याचा महत्वाचा भाग आहे, जेव्हा मला कळतं, म्हटलं मग करतो ना, त्यात काय. आणि त्यांचं शेवटचं वाक्य आहे याच्यावर, पिक्चर झालं आणि तो रोल हिट झाला, ते म्हणाले अशोकजी, मला वाटलं नव्हतं की हा रोल असा होईल. म्हणजे केवढी मोठी पावती आहे मला ही. निश्चित. तर हे झाले विनोदाचे वेगवेगळे तुमच्या छटा, आपण ज्या थोडक्यात आवरल्या, कारण त्या बोलायला गेलं तर आपल्याला आयुष्य पुरायचं नाही. जवळ मग 250 पिक्चरचं जवळ हे घ्यावं लागेल. पण विनोदी छटांच्या या वेगवेगळ्या छटांविषयी आपण बोलतोय. पूर्णपणे बोलायला गेलो तर प्रेक्षक हो, तो वेळ कमी पडेल, आणि त्यामुळे मी पटकन आता त्यांच्या वेगळ्या एका छटेवर येते. खलनायक तुम्ही साकारलात, आणि आजही तो सिनेमा पाहताना जेव्हा तुमच्यातला, तुम्ही इतक्या वाईट पद्धतीने त्यात वागताय, तर त्यामुळे ती भूमिका तुमच्याकडे आली तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती, किंवा तुम्ही स्वतःहून तुमची एक आपली जी इमेज असते ती ब्रेक करण्याचा प्रयत्न केला, त्याचा फायदा झाला, तोटा झाला, काय सांगाल याविषयी? काय मुळात ती आली माझ्याकडे तेव्हा वेगळेपण म्हणून मी ती केली, की कॉमेडी करतोय सर, की आपल्याला काय, आपल्याकडे फक्त कॉमेडीच करणारा हा विनोदी नट आहे असं होणं होता. हा एक कॅरेक्टर, मुळात मी कॅरेक्टर आर्टिस्ट, ते कॅरेक्टर आर्टिस्ट आहे, हे लोकांना कळावं म्हणून मी ते वेगळे पण त्याच्यासाठी म्हटले केली. आता लोकांना जर ती आवडली नाही, म्हणजे आवडली नाही, त्याचा जर राग येत असेल, तर ती माझी पावतीच नाही का. मग
म्हणजे त्यांनी कॉमेडी पण त्यांना आवडते, म्हणजे कॉमेडी ह्या रोलचा त्यांना राग यावा, म्हणजे कॉमेडी केवढी चांगली मोठी होते त्याच्यामुळे त्या हे एक होते सिद्ध. बरोबर. आणि कॉमेडी चांगली होत होती म्हणून हा माणूस लोकांना आवडत नाही, हा माणूस ही कॅरेक्टरचं हे सिद्ध होतं त्याच्यामुळे. त्यामुळे मी माझं ते लोकांच्याकडून दिलेली ती मोठी पावती मी म्हणतोय की त्यांना माझ्या रोलचा राग येतो. बरोबर. असं आहे. काही काही लोकांचं माझे पिक्चर बघायचे पण टाळले असतील. का म्हणजे कशासाठी? ते खलनायक साकारला म्हणून? आता तुला आम्ही पिक्चर गेलो होतो एक, तर मी त्यात विलन होतो. मला नाव आता आठवण नाही पिक्चर. त्यात अलका कुबल आणि तो एक सिनेमा मी पाहिला त्या होत्या आणि डॉक्टर गिरीश ओक होते. तो सिनेमा त्याचाच मला खूप राग येतो तुमच्या त्या भूमिकेचा. तोच रोल होता, त्यावरच सांगतो तुला मी. ऐक, त्यावरचीच गोष्ट ही. तर तो त्यात रोल मी हे केला होता आणि त्यात गिरीश ओक होता. आणि गिरीश ओकला मी हँडिकॅप असतात आणि ते गिरीश रोलला मी फार वाईट वाटतो. तुला सांगतो, हे बघितल्यानंतर गिरिजा ओक कित्येक वर्ष बोलतच नव्हती माझ्याकडे. त्यावेळी ती लहान होती. बघितलं की हा माणूस माझ्या वडिलांना असं करतो. मुली भेटली होती नंतर मग ओळख का दाखवत नाही असं काय म्हटलं. तेव्हा नंतर मला कळलं की तिला तो राग आहे. अरे बाप रे. म्हणजे काय, म्हणजे मी परत मी स्वतःलाच सॅल्यूट केलं. म्हटलं वा, आता तू दुसरी सांगितलं. खरंच राग म्हणजे अजून पण मी ना चेंज करते. तुम्ही वाईट वागत असताना जाऊ दे, नाही बघायला होत ना ते, म्हणून ते चेंज करते. म्हणजे माझ्या कॉमेडीची किती दाद देते बघा ही बाई. बरं, आणखीन एक म्हणजे पुस्तकातनं बऱ्याच गोष्टी आम्हाला कळाल्या आहेत, पण आई बाबांबद्दल फारसं एवढं ऐकायला मिळत नाही आणि वाचायलाही फारसं आम्हाला मिळालं नाही. पण ते तुम्ही इंडस्ट्रीत येताना त्यांची ती एक असते ना रिॲक्शन किंवा तोच पाठिंबा किंवा त्यानंतरचं घरामध्ये थोडंसं स्टार असल्यासारखं एक वागवणं किंवा आपल्या मुलाविषयीचा तो अभिमान अर्थात, तर ते तुमच्याकडनं आता ऐकायला आवडेल. काय, माझ्या आई वडील म्हणजे सांगतो, आई आणि वडील, आई आणि बाबा देव माणसं. त्यांचा मुलगा असं ते आई वडील कसे असणार ते काय मला माहित नाही. पण काय आहे, इतकी देव माणसांना की त्यांचा मुलगा त्यांच्याबरोबर होता म्हणून हा असा झाला, नाहीतर कुठल्या तरी आउटलाईनला गेला असता. कारण आमच्या तिकडचा तो एकंदर माहोल आणि एरियाच तसा होता की आउटलाईनला फारसा प्रश्न झाला असता. बरं, मी हे नाटक आणि सिनेमाचं वेळ, त्यामुळे मी आणखी कुठेतरी सटकलो असतो. पण मी एका जागी राहिलो, काहीतरी स्वतःची एक वागण्याची स्टाईल जी ठरवली ती माझ्या आई आणि वडिलांमुळे. ते जर तसे नसते तर मी असाच नसतो झालो, मी वेगळाच काहीतरी झालो असतो. त्यांचा माझा कधी हे नव्हता नाटकात आणि सिनेमात काम. आई 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 बिचारी गरीब, ती काय बोलायचीच नाही. पण वडिलांचा तसा काम करायला तयार नव्हते ते, मी काम करावं असं. त्याचं कारण त्यांना काय माहिती, आमच्या घरची कंपनी असल्यामुळे माझ्या मामांची, एकंदर ते सगळ्या नटांची जी कुतरहोड होते ना, हे ते प्रत्यक्ष बघत होते. त्यावेळेस म्हणजे तुटपुंजा पैशावर लोकांना कामं करायला लागायची आणि घर चालवणं मुश्किल व्हायचं. त्यावेळी त्या नाईट्स पण फार अर्थात पैशाची किंमत त्यावेळी जास्ती होती, पण ते देखील पैसे त्यांना मिळायचे त्याविषयी तुटपुंजे असायचे. त्याच्यावर अख्खं घर चालवणं. बरं, नाटकं पण आता नाटकं दररोज होतात, पण त्यावेळेला फक्त रविवारी व्हायची. हो, म्हणजे आठवड्यातून 4 प्रयोग फक्त केल्यानंतर घर चालवणं फार मुश्किल व्हायचं. काय 20 रुपये 25 रुपये याच्यावर घर कसं चालणार? जरी त्यावेळची स्थिती वेगळी असली तरी, हे असलं तरी पण नाही, त्या काळाला ते महाग असतं. त्यामुळे काय होतं, हे असं करावं हे त्यांना कधीच वाटत नव्हतं मी करावं म्हणून. त्यांनी मला कधी करू नको असं डायरेक्ट नाही सांगितलं, पण त्यांनी मी करावं ही त्यांना आवडत नव्हतं. पण मी जेव्हा एक दिवशी मी कॉलेजमध्ये आलो, बँकेत लागलो मी, आणि बँकेत मी एकांकिका केली आणि एकांकिकामध्ये मला पहिलं प्राइज मिळालं त्यावेळेला. तर मी दाखवलं, त्यांनी ते बघितलं, काही बोलले नाहीत. नंतर जेव्हा एक 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 म्हणत घेतले, हळूहळू त्यांचा हेच मावळलाच.
त्यांनी काही बोलले नाही. म्हणजे इतकं झालं शेवटी की मी घरातून जर कुठल्या रिहर्सलसाठी बाहेर राहिलो असेल तर ते मला ओरडायचे नाहीत कधी. पण मी असाच जर भटकत असेल कुठे मित्राबरोबर तर मला ओरडायचे. काय भटकतो बाहेर करतो. पण रिहर्सलून लेट होतं एकदाही कधी त्याने मला विचारलं नाही. हेच तर आपले आई बाबा असतात की त्यांना काय आपल्याला कुठे कंट्रोल यांना करायचं यांना मी म्हणतो ना, हा त्यांचा स्वभाव इतका म्हणजे देव माणसाशिवाय दुसरा शब्द हेच वाक्यच नाही दुसरं. मी इतका भक्त आहे म्हणून त्यामुळे आई वडिलांचा वा 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 वा. आता काय आणि काय बोलू मी आता. आणि निश्चित निश्चित. असं कधी झाले धपाटे मिळाले आईचे? एखादा किस्सा आईने हात सुद्धा नाही लावला कधी नाही? अंगाला. वडिलांचे मिळाले. हा? उफ. पट्टा हा? हा त्यावेळेला कमरेला म्हणजे लावायला आपला असतो. कमरेचा पॅन्टचा पट्टा? हा तो कमरेला लावायला असतो हे आम्हाला माहितच नव्हतं कित्येक दिवस लहानपणी. पट्टा हा मारण्यासाठीच असतो, पण उगाच नाही. जिथे चुकणार त्यांनी तिथे. मारलं म्हणून तर आम्ही असे राहिले, असे घडलात. नाहीतर आम्ही हॅट असं केलं असतं. मी आता माझ्या मुलीला दाखवेन बघ. पट्टा बघ दाखवतील सगळं. पटकन. मुली नाही ग, मुली काय मुली, असतात, मुली जरा बिचारा नरम असतात त्या, ऐकतात. त्यांना दटावलं तरी चालतं. पण मुलं म्हणजे बाग सगळेच लोक ना, बरं हल्लीचं बदलत चाललेलं संबंध जग हा फार परिणाम करतोय मुलांवर. त्यामुळे ते वॅगबॉन्ड बनायला फारसा वेळ लागत नाही असं. कारण बघतात ना ते दररोज हे असं वाटतं, अरे असंच वाटणार. बरं, जरा थोडंसं हिंदी इंडस्ट्रीकडे येऊया. हिंदी इंडस्ट्रीमध्ये आम्हाला अजूनही तुम्ही तितक्याच त्याच पदाला दिसता जिथे मराठीत तुम्ही आहे. कारण त्या पद्धतीने तुम्ही स्वतःला ठेवलंय आणि कलाकार तुमच्याशी तसे वागलेले आहेत. मग अगदी शाहरुख खान असू दे, सलमान खान असू दे, अजय देवगण असू दे, अनेक कलाकार आहेत. तर त्या इंडस्ट्रीविषयी मला एक सांगाल की तुम्हाला इतक्या वर्षांचा कसा अनुभव किंवा तिथली लोक, तिथलं काम कशा पद्धतीने चालतं आणि अर्थात एक दोन त्यांच्या आठवणी, शाहरुख म्हणजे त्यांचे किस्से त्यांच्यासोबतचे, किंवा ते माणूस म्हणून कसे आहेत बहुतांश, अभिनेते म्हणून तर आहेच पण माणूस म्हणून शाहरुख तर छानच माणूस आहे. गोड आहे. गोड एकदम मस्त. आणि तो इतका डाऊन टू अर्थ आहे ना की आमचं मी 4 पिक्चर केले त्याच्यावर. तर मला जर काहीतरी वाटलंय की शाहरुख भाई ये ऐसा नहीं, ये ऐसे किया आपने, जो अगर थोड़ा ऐसा करते तो कैसा होता, क्या बात कर रहे हैं, चल रिहर्सल करते. म्हणजे कितीही वेळा रिहर्सल करायची त्याची तयारी आहे, मेहनत घ्यायची त्याची तयारी आहे, आणि तो मेहनत घेतो म्हणून इतकं हे आहे. आता ह्याचा सलमान बरोबर मी जरी चार एक पिक्चर केली, पण सलमानची एक वागण्याची स्टाईल तो जास्ती कधी बोलत नाही, पण माझ्यावर त्याचा आहे जाम. सगळे आर्टिस्ट, कारण का तुम्ही वागता त्याच्यावर अवलंबून राहता ना. कारण का ते हिंदी इंडस्ट्री ही मुळात ही प्रोफेशनल, पुरी प्रोफेशनल इंडस्ट्री आहे. तुमचं काम करा, काय ते करा आणि चालायला, एक दुसऱ्याला कधी कोणी विचारत नाही. मराठी इंडस्ट्री आपली एक कुटुंब अशी काम करते, फॅमिली. म्हणजे दुपारच्या जेवणाच्या वेळेला सुद्धा एकमेकाचे डबे शेअर करण्यापासून. पण हिंदी तसं नसतं, हिंदी एकदम सगळे प्रोफेशनल असतात. बरं, मी माझ्या कामाशी मी प्रामाणिक होतो. मी जास्ती बडबडायचं नाही कोणाकडे, मला जास्ती मी बोलतच नाही. ज्याच्यावर जमलं त्याच्यावर आपण बोलायला तयार. पण हिंदीमध्ये मला तेवढंच वाटलं, जे मला मराठीमध्ये करता येत होतं ते हिंदीमध्ये काय होतं, मराठी माणसाची ओळख त्यांच्यापुढे की अच्छा हे आर्टिस्ट आहे, मग ते त्याचं कौतुक नाही, जास्ती पुढे यायला नाही देणार. आता मी हे रोल करायचे, मला आवडायचे त्यांना, पण म्हणून मला त्यांनी परत कधी हे नाही केलं, तर रिपीट नाही केलं. मला छोट्या छोट्याच रोलमध्ये आणले त्यांनी. लोक म्हणतात ना की तुम्ही मराठी माणसांनी त्यात सिनेमामध्ये, हिंदी सिनेमामध्ये छोटे छोटे रोल केले, गडी, मालक, नोकर असले रोल केले, त्याशिवाय काय म्हणजे इलाजच नव्हता दुसरा. कारण का त्यांच्या इमेज मध्ये बसणारा हिरो वेगळाच आहे. तो हिरो हा 6 फुटी, गोरा गोरा पान, असं आता असं झालं, त्यावेळेस नव्हतं. तो तसा आहे सर, पण त्याच्या कॅटेगरीत आम्ही बसत नाही. बरं, हिंदी हा प्रॉब्लेम, भाषेचा प्रॉब्लेम
हा उगाच उगाच तयार केलेला आहे. हिंदी तुम्ही बोलेन तर लोकांना कळते ना ती हिंदी. त्यासाठी ये वो है करण्याची काय गरज नाही. हिंदी हे करणं. पण आता मला मला सांगायचं की आता कुठला नट हा प्रॉपर हिंदी बोलतो एक्सेप्ट जे हिंदी हिंदी याच्यातले आहेत, म्हणजे शत्रुघ्न सिन्हा काय, अमिताभ बच्चन काय, हे लोक हिंदी एरियातले आहेत. ते युपी ते हिंदी शिवाय कोण हिंदी बोलतो चांगला बरोबर. मराठी कुठलाही माणूस त्याच्यात मराठी हे लिहितोच. बंगाली माणूस जेव्हा हिंदी बोलतो त्यात बंगाली हे लिहितो. गुजराती माणूस बोलतो तेव्हा गुजराती हे लिहितो. सगळ्यांच्या बोलण्यात हे गुजराती तो जाऊ शकत नाही. जन्मजात जो हे असतो तो. मग मराठी बाबतीत का? कारण त्यांना माहिती आहे मराठी बाबतीत काय सांगता येत नाही, कुठल्या वेळेला काय करून जाईल. टरकून असतात तसे, रिस्पेक्ट देतात. त्यामुळे ते माझ्याशी मला नेहमीच रिस्पेक्ट होता हिंदीमध्ये, नो डाऊट. मला कधी कसं आणि ते आवर्जून नाव घेतात. कधी त्यांना विचारलं आपल्याला, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ, बस त्यांची नावं आवर्जून बोलतातच. प्रत्येक आर्टिस्ट ना हा आपापल्या ह्याच्यात बिझी असतो. त्यांचे टेम्परामेंट असतात. ते टेम्परामेंट मी जास्ती धक्का लावायला कधी जात नाही, कधी जातही नाही. तुम्ही स्वतःहून कधी बोलायलाच जायचो नाही. कोणी बोलला माझ्याशी तर ठीक आहे, तर मग बोलायला हरकत नसते. त्यामुळे माझी अशी कोणाशी दोस्ती मैत्री अशी झाली नाही. आवडतो म्हणजे जो सिन्सिअरिटी ज्याची दिसते, त्याला चांगल्या रीतीने कॅरेक्टर हे करणं, पोर्ट्रे करण्याचा जो प्रयत्न करतो, तो मला निश्चित आवडतो. अजय देवगण न बोलणारा माणूस आहे. पण तो फार खटाळ्याचा ऐकलाय, त्यामुळे तशी कधी. आणि तुम्ही पण तसे विनोदी नट आहात ना, म्हणून कधी व्हायचं कसं सेटवर काही? नाही, मी एकच पिक्चर केलं त्याच्यावर. नाही तेव्हा पण नाही, प्रश्नच नव्हता त्यावेळेला. पण त्यावेळेला तो माझी आमचा पहिला जो सीन झाला ना पोलीस स्टेशन मधला, त्यावेळेला कधी आमच्या बोलणं कधीच नाही झालं. पण त्याची तशीच माझी ओळख तशी कधी नव्हतीच ना. पण जेव्हा तो ह्याचा सोडून झाला, सीन झाला, कर तू लगेच स्टार्ट, ह्याचा जो सीन झाला, जेव्हा त्याला जो पोलिसांची हालत सांगतो तो रात्री, तो वन शॉट आहे सीन. तो मोठा आहे आणि ना असा एका टेक मध्ये झालाय तो, नो डिटेक. त्यामुळे काय झालं, ते झालं तर मग तो पहिल्यांदा बोलला माझ्याशी. अच्छा, म्हणजे काय साधारण असं जुजबी काहीतरी बोलला बस. तो जास्त कमी बोलणारा माणूस आहे असं मला तरी दिसलं. एरवी मी सेटवर बघितलं, जास्त कधी बोलत नाही. करण अर्जुन मध्ये अमरीश पुरी यांच्या सोबत तुमचे जास्त सीन आहेत आणि ती एक टोन तो तसा तुम्ही पकडला आणि तुमचे ते संवाद तसे आहेत. कसे होते अमरीश पुरी? अमरीश पुरी माणूस म्हणजे स्टेजचा माणूस, त्यामुळे आम्हाला जास्त जवळचा. आणि आम्ही स्टेजचे म्हणून आम्हाला ते जास्ती जवळचे. येस. आणि स्टेजवरून कुठं कशी बघत कशी सक्सेसफुल झाले आम्ही बघितले डोळ्यासमोर. कारण ते पूर्वी त्यांना एक छोटीशी अशी बॅग एवढीशी, म्हणजे सुटकेस पण नाही, आपण ऑफिस बॅग असते ना, ती अशी धरून मी असं उभं राहिलेलं पण बघितलेलं आहे. काम नव्हते करते, फक्त स्टेज करायचे त्यावेळेला. पण एक विशिष्ट ठसा त्या माणसाने आपला उमटवलेला इंडस्ट्रीत, आणि ते कुठून कुठे गेले. जो माणूस शून्यातून येतो ना, तो माणूस नक्की मला आवडतो. हे तर हिंदीतलं झालं. मराठीतलं त्या वेळेला तुमच्या काळामध्ये म्हणजे शरद तळवळकर असतील, निळू फुले असतील, दादा कोंडके असतील, राम नगरकर असतील, बबन प्रभू असतील, खूप दिग्गज होते, खूप दिग्गज. आता हे आम्ही मिस करतोय. अशा पद्धतीने मिस करतो म्हणजे तुम्हाला एवढी नावं माहिती आहे, खूप झालं. लोक विसरतायत हल्ली. कारण कुठल्याही नाट्य मंदिरात गेले की हे फोटो दिसतात, त्यांची काही कामं आम्ही सर्च करतो ती दिसतात. शरद तळवळकरांचे ते सिनेमे आम्ही पाहिलेले, बबन प्रभूंचे हे पाहिलेले नाटक आणि या पद्धतीने आम्ही पाहिलेलं आहे. किंवा निळू फुले, दादा कोंडके आम्हाला सिनेमांमधनं माहिती आहेत. तुम्ही हे सगळे जवळून अनुभवलं, एकत्रित काम केलं, आणि हा जो एरा आहे ना, हा आम्ही मिस करतोय. तुम्ही किती मिस करताय? निश्चित मिस करतो ना, कारण ही माणसं नाही, ही टॅलेंटेड होती, एक टॅलेंटेड होतं. म्हणजे त्याला आता बब्बनने पहिल्यांदा फारसा आणला. फार्स ही पहिल्यांदा त्यांनी झोपी गेलेल्या जागा म्हणून त्यांनी पहिल्यांदा आणला फार्स मराठीमध्ये. पण त्याचा फार्स त्यावेळेचा डायलॉग फार्स होता आणि सिच्युएशनल फार्स होता. सिच्युएशन घडते ते आणि डायलॉग्स. त्यावेळेला ऍक्शन नव्हती.
स्लॅपस्टिक कॉमेडी नव्हती, करत नव्हते कोणी, होती पण करत नव्हते. ती मी सुरू केली डार्लिंग डार्लिंग नाटकामध्ये. डार्लिंग डार्लिंग माहिती. आणि तिथून आता जे करतायत ना हे त्याच्या पुढे जाऊन करतात. आता काय करतात पुढे जाऊन, म्हणजे नेमकं काय? म्हणजे ऍक्शन आता एवढी पाहिजे असेल तर एवढी होते, त्यांची तेवढी करायची कॅपेबिलिटी, आणि ते त्यांना सादर करतात ते, किंवा माणूस त्याच्या पुढचं करायला पाहिजे ना, तर ते करतात. फरक काय जाणवतो तेव्हाचा आणि आत्ताच्या काळामध्ये तुम्हाला? काय फरक म्हणजे कसला फरक, कशाला एकंदरीत सगळाच आपल्या इंडस्ट्री विषयी तो काळ आणि आत्ताचा काळ, मग कलाकारांविषयी म्हणूया, टेक्निशियन विषयी म्हणूया, तो टेक्निकल. काळ एक मस्त होता, संत होता. प्रत्येक जण आपल्या कामात असायचे आणि चांगलं सादर करण्याचा प्रयत्न करायचे. आता तो थोडासा कमर्शियल झालाय, थोडासा नाही बराचसा झालाय आता. म्हणजे किती आहे आम्हाला त्यात ते हे जास्ती. रोल कुठलाही असेल तर रोल तुम्ही कसे करतायचं महत्वाचं आहे. रोल चांगला मिळावा यासाठी हे करणं बरोबर आहे, आग्रही असणं बरोबर आहे, पण रोल किती पाहिजे तरच आम्ही करतो असं हे झालं की वांदे होतात. लोक जे काय करायचे ना त्याचे ते प्रामाणिक होते, पण त्यावेळेला जास्ती धावपळ नसल्यामुळे एका वेळेला एकच काम करायचे ते लोक. नाटक तर नाटक, सिनेमातला माणूस सिनेमात, फार फार तर सिनेमातलं एखादं नाटक करत असेल, नाटकातला एखादा सिनेमात जात असेल, पण हे आता जे इकडून तिकडून 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 तसं नव्हतं. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही कलाकृतीला न्याय दिल्याचा न्याय देता येत होता आणि न्याय देत होते. आता न्याय देत नाहीच असं नाही, काही लोक आहेत न्याय देणारे, पण एकंदरीत धावपळच जास्तीत जास्त आहे. बरं का, ज्यांनी ते न्याय देत आहेत ते लोक जास्ती काम करताना दिसणार नाहीत, कुठे कमी चूजी. काय तुम्ही सारखे दिसणं हे तुमच्या पॉप्युलरिटीचं लक्षण आहे असं जरी म्हटलं तरी सारखे दिसणं ही तुमची पॉप्युलरिटी डाऊन करणं जी स्टेज असते असं होऊ शकतं. बोल लाव आता, बोट चालू कर, फार उशिरा केलंच चालू तू. कारण लोकांनी तुम्हाला सारखं सारखं म्हणून अरे दिसतो सारखं काय कळ माहिती आहे, पण एखादे तुमचं कुठे रोल करून मी एखादं अरे हो वा वा कोण 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 आहे रे. बरोबर, आपण ते लगेच हे करतो. आजच्या ह्याच्यातले पिढीतले विनोदी कलाकार तुमचे आवडते? आता तुम्ही म्हणालात की आत्ता बराच बदल घडलेला आहे, बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत, आणि असं होतं ना, आपण जेव्हा खूप काम केलेलं असतं तेव्हा आपण तो काळही पाहिलेला असतो, आत्ताचाही पाहतोय, त्यामुळे फरक जाणवतो. तो काळ आणि आताचा काळ पण मी एकटाच आहे. तुम्हाला म्हणजे आवडत संगीत नाटकापासून मी आताच आहे. हो 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 हो. संगीत नाटकात सुरुवात केली मी, आणि संगीत नाटकापासून प्रोज करून सिनेमा करून सिरियल पर्यंत मी ऍक्टिव्ह. तेच म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की वयाच्या 75तही ऊर्जा आणि उत्साह कायम राखून ठेवणारे. कारण मी प्रोफेशनल मी सुरुवात केली ती पहिली संगीत नाटकाने केली, ययाती आणि देवयानी. हो हो हो. आजचे विनोदी कलाकार कोणते आवडते? आजचे नाव घेण्यासारखे आवडते म्हणजे काय असतं, त्यांच्यापर्यंत सगळेच चांगले आहेत. ते जे काही सादर करतात ते चांगलं आहे. आता काय फक्त फरक एवढा जातो की या कॅरेक्टरला जेवढं पाहिजे होतं तेवढं करायला करतोय, त्याच्यापेक्षा जास्ती करतोय, हाच फक्त प्रश्न राहतो. हा ज्याने त्याने ठरवायचा आहे. बरोबर. म्हणजे ते किंवा जो कॅरेक्टर आणखी सारी अशी व्हायला पाहिजे होती पण आता कमी पडतोय, ही गोष्ट ज्याने त्यांनी ठरवायची. ते आपल्यापर्यंत करत असतात. बरोबर. किती त्यांचं ओव्हर होऊन जातं. आपल्याला ते लक्षात येतं की एवढं ओव्हर पाहिजे आहे का त्याला, हे जास्ती होते जरा, असा आपण विचार करतो. बरोबर. पण त्यांच्या दृष्टीने ते राईट असतं ना, कारण माणूस कुठली जेव्हा हे करतो ते आपल्याला कन्व्हिन्स स्वतः झाला तरच तो करू शकतो. बरोबर. ज्या अर्थी ते तसं सादर करतात त्या अर्थी ते कन्व्हिन्स्ड आहेत ना. तुम्हाला एखादा विनोदी कलाकार आवडतो असा स्पेसिफिक, तुम्ही नाव बाबा, बरेच जण आहेत पण तुम्हाला आवडतात, त्यांच्याशी तुमचं बॉन्डिंग वेगळं आहे, कलाकार म्हणून नाही तर माणूस म्हणून एक तुमचं कनेक्शन आहे त्या कलाकाराशी, असा कोणता कलाकार आहे मराठीतला सध्याच्या घडीचा? काय झालंय, आवडतोच ना, पण चांगले करणारे आहेत असं मी म्हणेन.
आवडतो असं म्हणणं, कारण मी तेच करतोय ना. बरोबर. त्यामुळे तो आवडतो असं म्हणणार मी नाही. हम्म. मी तुम्हाला नाटकात कुठल्या ह्याला जातो किंवा ह्याला सेट म्हणजे कुठल्या फंक्शनला जातो किंवा माझी हे असते त्यांचे प्रोग्राम्स असतात त्याच्यात मी जातो, तेव्हा मी तुम्हाला हसताना दिसणार नाही कधी. नाही, तुम्ही ऑब्झर्व करत असता, पाहत असता, माझं लक्ष असतं. बरोबर. कारण मला माहिती आहे ते हे ना हे मी केलेलं आहे. बरोबर आहे. त्यामुळे हे सगळं हेच माझं चाललेलं असतं. त्यामुळे म्हणजे जास्त त्यामुळे मला कोणी बोलवत नाही दिल्ली. अरे नाही रे बाबा वो हसता नाहीये. का त्यांना हसणारीच माणसं पाहिजे असतात ना समोरचे. क्लिक करायला. मग ज्यांना जे लक्षात येते लोक करतात सगळे. ते मला नाही येत, जमत नाही. बरं, आता मुलाखत जशी जशी पुढे पुढे जाते तसं, आणि इतकं सगळं आपल्याला यश मिळाल्यावर ना कुठेतरी ते एक असतं देव आणि अध्यात्म त्याची आणि घरात आल्यानंतर जे स्वामींचं मी इथे स्थान पाहतेय, जे त्यामुळे एक ऊर्जा आम्हालाही पॉझिटिव्हिटी जाणवते घरामध्ये. तुमच्या आयुष्यात देव आणि अध्यात्म याला किती तुम्ही एक काय म्हणतो तुमचं कनेक्शन त्या ह्याच्याशी किती आहे? अध्यात्म हे काय मला माहित नाही, फार मोठी गोष्ट आहे ती. पण मी देवभक्त आहे. आमच्या लहानपणापासूनची शिकवण, आई वडिलांचे आमच्यावरचे संस्कार तेच आहेत. कारण देवभक्ती ते देवभक्त होते, ते मी फॉलो केलेलं पुढे. आता देव म्हणजे काय हे मला माहित नाही, पण ती शक्ती आहे, ते शक्ती आहे, एक काहीतरी आहे की जे कधी कधी तुम्हाला हेल्प करत आहे, कधी कधी नाही करत आहे. पण अशी शक्ती कुठेतरी असावी आणि ती आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं, आम्ही एक बातमी अशी वाचलेली, म्हणजे जुन्या बातम्या जेव्हा परत येतात, जेव्हा अपघात झाला होता आणि त्या अपघातातून तुम्ही वाचलात आणि त्याच्यात एक हे आहे की मरणाच्या दारातून परत आले, कुठेतरी ती शक्ती असते. शक्ती म्हणजे शक्ती आहेच ती, त्याशिवाय नाहीच होऊ शकत. तो क्षण आज आठवतो, कारण ती होती आणि बाबा माझ्या डोळ्यासमोर अंधार आहे, पण मी डोळे उघडून बघतोय, मी परत या जगात आहे, मी परत आहे. तेच झालंय ना, तेच माझं झालं त्यावेळेला ना. 3 दिवसांनी मी जागा झालो. 3 दिवसांनी मी गेलो होतो. म्हणजे काय कुठे तुम्ही सिनेमाच्या शूटिंगला जात होता? शूटिंगला मी कोल्हापूरला जातो. आणि 3 दिवस आधी काय झालं, 3 दिवस आधी मी शूटिंग करत होतो, मी डे नाईट करत होतो मी. म्हणजे ऍड्स पण त्याच्यात. दिस इज गुड नॉट, म्हणजे हेल्थ साठी नाही चांगलं ना. चांगलं मी करत नाही असं कधी, मी केलेलं नाही आधी. पण त्यावेळेस मी यंग ना, आणि त्यावेळेस भयंकर उद्या असं केलं ते. त्याच्यानंतर मला ह्याला जायचं होतं, कोल्हापूरला शूटिंग होतं, म्हणजे मुहूर्तच होता. आणि मी रात्री जाणार मला म्हणाला एक आमचा प्रोड्युसर, त्यावेळेस हिंदीचं करत होतो मी शूटिंग. तो म्हणाला ये देखो ये सेट है ना, वो सेट लगाया है, ये बड़ा फिर से लगाने को नहीं होगा मुझे, एक सीन आपका बाकी, आप जब रुक जाएंगे ना तो अच्छा होगा. तो बोले नहीं लेकिन मुझे कोल्हापुर जाना है, वो भी बैठे हैं वहाँ पे, आपके मेरे पास टाइम भी नहीं है, फर्स्ट डे उनका, मैं कैसे करूँगा, सुबह तक पहुँचना चाहिए उनके. तो कोई बात नहीं, ट्रेन जाने दो, मैं आपको कार देता हूँ. कसं बघा बोलून आणलेलं आहे. आणि त्या कारमधून मी गेलो, नाहीतर मी ट्रेननी महालक्ष्मी झोपून गेलो असतो मस्तपैकी सकाळी. मग ती कारने गेलो. ती कार गेली आणि ती पुण्याजवळ कापूर रोड जवळ ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट मध्ये गाडीचा कागद आपण चुरमाळ करून टाकला सरकार, गाडीची अवस्था. पण माझ्या अंगातून खाजवल्यावर जेवढं रक्त येतं ना, समजा खर्चटलं आणि खाजवलं तेवढं सुद्धा रक्त नाही गेलं. हेड ऑन गेली गाडी ट्रकवर. हे काय आहे? ती शक्ती आहे. त्याच्यानंतर मी गाडीतून वास्तविक काय, गाडीचा असा चरमळ मी मरायलाच पाहिजे. गाडीच्या शक्तीचा तो काय, ती गाडीचा दरवाजा उघडला जातो काय, आणि सीटच्या सीट बाहेर येते आणि त्या सीटवर मी आहे. चमत्कार. चमत्कार म्हणजे त्याच्यानंतर बरेच जण पास झाले तिकडून, कोणीही मला ओळखलं नाही. तेवढा पॉप्युलर नव्हतोच मी त्यावेळेला. गाड्या चालल्या, त्यात कुलदीप पवार पण गेला गाडीने. हो, कुलदीप पवारचा मुलगा होता त्याच्या बाजूला बसलेला. तर त्याने बघितलं की बरीच गर्दी झाली आणि बघतायत, आणि मी बसलेलो होतो.
कारण मी बेशुद्ध होतो. हम्म. बेशुद्ध म्हणजे पण असा होतो की कळतंय मला सगळं, अशी एक स्टेज असते, कळतं मी तर सगळं, रिॲक्ट नाही होत. परत काय विचारत नाही माहिती असं असते. हम्म. त्यामुळे कोण लोक मला भेटायला आले ते मला माहितच नाही 3 दिवसात, आठवतच नाही. तर ते मी तिथे बसलो होतो, गाडी गेली, तर तो म्हणाला, बघून करे बघून पोराला म्हटलं त्यांनी, आणि तो स्वतः न बघता गेला. तर कोल्हापूरला गेल्यावर त्याला कळलं की मी होतो तो परत आला. अशी अशी परिस्थिती, मी बसलो होतो. ते इथे जाताना एका बंगाली माणसाने बघितलं, अरे ये मराठी का कोई आर्टिस्ट है, हम पांच में काम कर, हमें देखा है उसका, हम पांच में काम करता है. मग तेव्हा तुम्ही पॉप्युलर असणार. हमपांच म्हणजे तेव्हा घराघरात ना, पण नाही ओळखलं ना, काय असतं, लागलेलं वगैरे नव्हतं काय तरी पण. असतं, हा. आपली एक प्रवृत्ती असते, जाऊ दे ना यायला, हा. उगाच कशाला कशाला उगाच पोलीस केस आहे, मला होईल आणि आपल्याला हे आपल्याला करतील. अडकावं लागेल फुकट. हम्म. काही जण काहीच असतील, काही जणांनी बघितलंच नसेल, असं होऊ शकतं ना. होऊ शकतं. तर ते हमपाच केलं गेलं, त्या लोकांनी मला उचलला आणि मला ऑर्डिनरी एसटी मध्ये शेवटच्या स्टेशनवर झोपवला, बापरे. आणि तिथून 30 किलोमीटर पुण्याला एसटी मधून मी आलो. एवढं मोठं ऍक्सिडेंट झाल्यानंतर मला इकडे फ्रॅक्चर झालं होतं, स्पायनल कॉर्डला. त्या गाडीच्या हादऱ्यात मी 30 किलोमीटर कसा आलो, ते पण एसटी मध्ये. ती सगळी तीच, म्हणून मी जोडून घेतला हा प्रश्न, कारण शेवटी ती शक्ती आहे. आहे, तिच्यावर निश्चित आहे, विश्वास निश्चित. ठेवायलाच हवा. आणि तेव्हापासून मी स्वामी महाराजांचा मी भक्त झालो. तर स्वामी महाराज बस, कलकट स्वामी महाराज. माझ्या सगळेच तिकडे फोटो आहे आहोत, बरोबर. आम्ही आहोत, आणि आम्ही आवर्जून, मी पण आत्ताच जाऊन आली, कारण ती शक्ती आहे आणि तिची आहे, अनुभूती निश्चित आहे काहीतरी. निश्चित निश्चित. नाहीतर राईटच काही भक्कच नाही मला तसं सुटण्याचं त्यातून, हे जे पद्धतीने झाले ते. बरं तिकडे मला ससूनमध्ये हे केलं त्यांनी, पुण्याला. टाकलं. हा. मी याच्यावर आहे, स्ट्रेचरवर. हम्म. लोक जातात येतात, कोणी लक्षच दिलं नाही. मला मग उचलून वरती ठेवलं. थोडं जवळजवळ इतकी गर्दी झाली तिकडे त्यावेळेला की जवळजवळ 1,500-2,000 हजार माणसं जमली ससूनमध्ये. तर तेव्हा तिकडे एक बाई होती, एक आली, हम्म. तिने मला ओळखलं. पंजाबी बाई, हा, हम्म. मराठी माणसाने कुठल्याही नाही ओळखलंय. हमपांच मुळे मी तेच म्हटलं ना, त्या घराघरात पंजाब लोकं बाईनी होते. मला उचलून म्हणलं की ह्याला काय होणार, म्हणजे तिला मराठी येत होतं. हा. म्हणजे मराठीमध्ये समजत होतं, मराठी माणसाबद्दल. हम्म. तिने त्याला विचार केला की मराठी माणूस आहे, याच्याकडे डॉक्टर याच्याकडे पण उचलू शकत नाही. तिने तिकडून फोन केला की इथे कोण हे आहे, तर तिने पुन्हा गेस्ट हाऊसला फोन केला. हम्म. तर पुन्हा गेस्ट हाऊस मध्ये तिकडे चारुदत्त सरपोतदारांना फोन केला. हम्म. चारुदत्त सरपोतदार नाही म्हटलं, अजय होता तिकडे. अजयला हे कळल्यावर अजय आला, अजय सरपोतदार, माहिती आहे ना. हो, माहिती. मोठे त्यांनी म्हटलं, त्यांनी त्यांना सांगितलं मी याला इथून घेऊन जातोय. तर नाही घेऊन जाता येणार, पोलीस केस आहे, पोलीस आल्याशिवाय जाता येणार नाही. म्हणलं काय वाटेल ते करा मला, तुम्ही, मी याला घेऊन जाणार. त्याने मला घेतला आणि त्याने मला संचेतीमध्ये ऍडमिट केलं. त्यामुळे मी वाचलो. तर माझं काय झालं असतं, कोण कुठून आली माणसं ही, निश्चित असं आहे. त्यामुळे माझा हे विश्वास आहे, माझा मी आहे, देवभक्त माणूस आहे मी, अंधविश्वास नाहीये की हे, हा, की म्हणजे हे अमुक नाही, ज्या गोष्टी आहेत तेवढ्या घ्यायचं एक, आणि तो विश्वास गरजेचा आहे. एक मगाचा प्रश्न राहिला होता, त्याच्यानंतर आपण मुलाखत ची सांगता करूया. खरं तर या नोटवर मुलाखतीची सांगता खूप छान होती, पण एक मला जाणून घ्यायचंय, आई बाबांचं आपलं राहिलं होतं की त्यांना कोणते तुमचे सिनेमे किंवा नाटक असं आवडले आणि त्यांची दाद मिळाली एखाद्या भूमिकेला, आणि घरात स्टार वागणूक द्यायचे का मग ते, जेव्हा तुम्ही हे तेव्हा? माझे आई बाबा इतके साधे होते ना, इतके साधे होते की माझे रोल बघितल्यानंतर त्यांनी मला असं कधी म्हणजे इतरांचं ये काय रे माझ्या बाळा नाही, त्यांचं मुख यांनी त्यांचं हे त्यांना आवडलं हे मला कळायचं. पण त्यांनी कधी माझे
जास्ती कौतुक केलं नाही किंवा मला कधी नकोही म्हटलं नाही. तर त्यांनी असं जाहीरपणे कधी त्याचं प्रदर्शन केलंच नाही. माझ्यापुढे पुढे नाही केलं. लोकांच्या पुढे तर काय प्रश्नच येत नाही. आणि कुठेही असं बडेजाव दाखवला नाही की मी लोक म्हणायचे हा LK सराफांचा मुलगा, पण ते कधी नाही म्हणायचे. मला एकच याचं गोष्ट वाटतं, फक्त म्हणजे काय म्हणतो आपण, सल आहे मनात तसा, की आता ते नाहीयेत. ज्या वेळेला पहिल्यांदा माझे वडील नाखुश होते, त्यांना तेवढं नव्हतं तरी त्यांनी कधी नवीन केलं, त्यावेळेला ही स्टेज येते जेव्हा माझी, ते बघायला ते नाहीयेत. बरोबर. हे मी कधी आयुष्यात कधी विसरू शकत नाही. त्यांच्या डोळ्यात तो माझा आनंद, माझ्याबद्दलचा आनंद, कौतुक असेल, 4 लोकांनी त्यांच्याकडे बोट दाखवून, कारण असं असतं, तुम्ही जेव्हा येता तेव्हा तुम्ही अमुकचे मुलगा बरं, अमुकचा मुलगा बरं का असं ओळखतात. नंतर तुमचा मुलगा जर त्याच्या ह्याने गेला, नाव रूपाला गेला, तर तेच हे बदलते की हे वडील, ते मला पाहिजे होतं. ते झालं आणि ते नाही येत आता. नाही झालं. दुःख मोठी, म्हणजे माझ्या दृष्टीने म्हणजे थोडीशी राहून गेलेली गोष्ट आहे. आई बाबा ही आयुष्यातली तुमच्या खास 2 जण, आणि आणखीन 2 जण आहेत, ते म्हणजे निवेदिता सराफ आणि अनिकेत सराफ. तिने म्हणजे काय वळणच लावलं ना सगळं. तिने म्हणजे हातातच घेतलं तिने. मला काहीही बघावं लागत नाही. त्यामुळे मी माझ्या कामाशी प्रामाणिक आणि मी कामाशी सतत म्हणजे वाहून घेतलं म्हणतं त्याप्रमाणे. कारण काय माहिती, तिने मला काय हात लावायला दिलं नाही. सगळं ती बघते, व्यवहार ती बघते, सगळे माझे बँकेचे पण सगळे ती बघते. मला काही करावं लागत नाही. मी साधा हातरुमाल पण कधी विकत आणत नाही, सगळं ती. त्यांच्यासाठी कधी काही विकत घेतलंच असेल ना नक्की? तेही मी घेत नाही. पहिली साडी अशी आवडीने घेतलेली होती, फार वर्ष झाली त्याला, नवीनच्या वेळेला. नवीन त्यावेळेला आपण काय ती असं असतं नव्हतं. पण आता मी काही घेत नाही. हे तुम्हाला काय करायचं ते करा, तू काही घे. नाही 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 म्हणत नाही. कारण एक जो माणूस असा आहे, कुठे काय भरोसा नसा माणूस आहे, त्याला असं धरून ठेवलेलं आहे, म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे. बॅकबोन म्हणजे सपोर्ट सिस्टम. आणि तसंही असं म्हणतात स्त्रियांना की ती गृहलक्ष्मी असतेच, पण ती गृहमंत्री आहे, सुरक्षा मंत्री आहे, सगळे मंत्रीपद त्या स्त्रीला आहेत घरातल्या, कारण ती सगळं करत असते. नशीब माझं की मी तिला पहिल्यांदा नेमलं. हे मला जेव्हा विचारलं तेव्हा मी नाही म्हटलं होतं. केवढी मोठी चूक केली असते हे नंतर कळालं असतं. मग आता तुम्हाला ते वाटतं? खरंच तेच मी म्हणतो, सगळ्यात मी चांगली गोष्ट केली मला आता कळते. मुलगा लांब असला तर किती आठवण येते. अरे बापरे, इकडे मुलगा लहान असला तरी कुठे आता लहान राहिलेला आहे. लांब 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 घरात रोज जे असतं ना एकमेकांसोबत बोलणं. कारण तो जेव्हा चाललेला बाहेर शिकायला तेव्हा मी तुमची मुलाखत करत होते, आणि तेव्हा तुम्ही दोघेही थोडेसे माझ्याशी ते बोलला होता, तेव्हा तो हळवेपणा होता. आणि भीती असते, इन्सिक्युरिटी, आपली मुलं आता लांब जात आहे आणि ते आता रोज भेटणार. तो तिकडे आता काय, तो तिकडे मजेत आहे ना, ही गोष्ट खूप आहे. आता दररोज इतकं हे झालेलं आहे, रोज व्हिडिओ कॉल एकदम. ते दररोज असतो रात्री. निवेदिता त्याच्याशी त्यावर बोलल्याशिवाय झोपतच नाही. ओरडतो कधी, बाबा आता हे कमी करा, पप्पा आता हे कमी करा, काम कमी करा, असं असं दटावतो एक मुलाचं हे असतं. इन्स्पायर्ड कसं करतो? इन्स्पायर्ड तुम्हाला की एक असतं ना मुलाचं ते बोलणं आपल्याला थोडंसं बाबा आधार देणारं असतं. अरे तू आहे, हेच माझं हे आहे ना, मोठा आधार की तो आपल्यासोबत आहे. निश्चित. आणि आता आम्ही, तुम्ही जसं म्हणालात की फॅमिली सोबत आहे आणि हे तुमच्यासाठी एक मोठं हे आहे, आधार आहे, तसंच मी आता म्हणेन की इतका मोठा कलाकार आज आपल्या मराठी सृष्टीला लाभलेला आहे, आणि आत्ताही ते जोरदार बॅटिंग करतायत, आणि हे आम्हा सगळ्या प्रेक्षकांचं भाग्य आहे. पद्मश्री मिळतोय, आणखीनही इतर पुरस्कार लवकरात लवकर मोठे मोठे मिळत राहतच, पण पुरस्कार मिळतीलच, पण आमच्यासाठी तुमचं काम हे आमच्यासाठी आम्हाला मिळालेला पुरस्कार असेल तुमच्याकडून, की छान छान आम्हाला बघायला मिळतंय आणि आम्ही तो एन्जॉय करतोय. तर हे असंच काम करत राहा.
आणि निरोगी आयुष्य लाभू दे आणि छान बॅटिंग अशी जोरदार करत राहा. या लोकमत फिल्मीकडनं आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. अशीच इच्छा ठेवा कायम, म्हणजे मला पुढची वाटचाल करायला सोपं करते.